पुन्हा एकदा सर्वांना मनापासून नमस्कार करते. मला आज खूप छान वाटतंय. ते वाटणारच, हे गृहीतच आहे, कारण आपण मैत्रिणी जेव्हा भेटतो तो एक आनंदाचा सणच असतो. पण जेव्हा हे मनामध्ये होतं असं करूया, तर तेव्हा एक असतं ना, मनात येणं आणि घडणं याच्यामध्ये बराच कालावधीही जातो. त्यात प्लस मायनस घटना होतच असतात आपल्या आयुष्यामध्ये. तर त्या सगळ्यांना पार पडून आजचा दिवस आला आणि जेव्हा तुम्ही सगळे आलात ना, तर तेव्हा माझ्या मनात एवढं झालं की दिवाळीसाठी 30 तारीख कशाला हवी आहे, माझ्या घरी आजच दिवाळी आहे असं मला वाटलं. थोडीशी प्रस्तावना अशी करते की फारसं काही आम्ही याच्यामध्ये अध्यात्मात वगैरे नव्हतो. तुम्हीच सगळे ओळखताच इतकी वर्ष. पण आयुष्यात एखादी घटना घडते आणि आपण तिकडे वळतो. तसं काही घडलं. आदरणीय मकरंद बुवांची प्रवचनं आम्ही ऐकली आणि आम्ही त्यांच्या सगळ्या त्या एकूणच अध्यात्मात, खरं तर तुमच्यापैकी बऱ्याच जणी आता बरंच करणाऱ्या आहेत बऱ्याच वर्षांपासून, ज्यात आम्ही नव्हतो, पण त्यात आम्ही आलो आणि हे सगळं खूप आवडायला लागलं. तर सर्वप्रथम मी ज्या समर्थांचे इथे अधिष्ठान म्हणले त्या समर्थांना वंदन करते. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, तिथे माझी काय व्युत्पत्ती या न्यायाने आपण सर्वांनाही नमस्कार करते आणि माझ्या आजच्या कथा निरूपणाला सुरुवात करते. माझा विषय आजचा शंकराचार्य, जगद्गुरू शंकराचार्य. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचैतान् संस्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सगळ्यांचंच आयुष्य तसं व्यस्त असतं आणि शहरामध्ये तर ते जास्तच व्यस्त असतं, कारण आपल्याकडे सगळं असतं, फक्त आपल्याकडे वेळ नसतो. आणि त्या वेळेची ॲडजस्टमेंट म्हणा, मॅनेजमेंट करण्यामध्ये आपला जीव जातो खरं तर. असं असून सुद्धा आज सुट्टीचा दिवस आहे, शनिवार आहे, आपण इतक्या लांबून आलात, आपण या इथल्या कथा निरूपणासाठी एवढा वेळ काढून आलात. यायलाच 1 तास, जायला 1 तास लागणारच आहे, शिवाय इथे 2-3 तास. तर ही सगळी जी तुमची प्रेरणा तुम्हाला मिळाली, तर ती प्रेरणा देणाऱ्या आपल्या हृदयस्थ परमात्म्याला मी नमस्कार करते. तुम्ही आजच्या कथा निरूपणाकडे कसं बघा माहिती आहे की, बघा, आई पोळ्या करत असते, म्हणजे जी आई पोळ्या करते घरी तिच्याबद्दल बोलते आम्ही. तुम्ही किंवा आता तुमची सून असेल, मुलगी असेल, तर ती पोळ्या ज्या करते ना, त्या तिची छोटीशी मुलगी पण तिचा पदर धरून येते आणि मग तिला गप्प बसवायसाठी तिला ती आई उचलून पोट्यावर ठेवते. मग तिला एक छोटीशी कणकेची गोळी देते आणि एक छोटंसं पोळपाट देते की बाई कर तू पोळी. आणि मग ती पोळी करते. ती पोळी ती चांगली होते असं नाही, ती काय नकाशा वगैरे बनवते, पण ती माऊली जी आहे ती माऊली तिला प्रेमाने जवळ घेते आणि तिचं कौतुक करते. ते तिची पोळी चांगली नसते झाली तर तिला खरं डिस्टर्ब झालेलं असतं, पण तरीसुद्धा ती तिचं कौतुक करते. मला एवढंच म्हणायचं आहे की माझं कथा निरूपण की त्या छोट्या मुलीची पोळी समजा आणि त्या माऊलीच्या दृष्टीने माझ्याकडे बघा. समर्थ असं म्हणालेलं आहे की व्याघ्र सिंह भयानक, त्यामुळे होती लोक भयचकित, पण त्यांची पिल्ली निशंक दयापुढे खेळती. अशीच तुमची पिल्ली इथे असं समजा आणि या निरूपणाचा आस्वाद घ्या. आजचा माझा प्रतिपाद्य विषय आहे आचार्य जगद्गुरू शंकराचार्य. श्रोते हो, आज आपण इथे जे बसलो आहोत, आपण स्त्रिया जे मंगळसूत्र घालतोय, आपण जे कपाळावरती कुंकू आणि सौभाग्याचे दागिने किंवा इतर ज्या ज्या काही आपण आपल्या हिंदू धर्माच्या म्हणून गोष्टी स्वीकारलेल्या आहेत किंवा ज्या आनंदाने मिरवतो आहोत, हे जे सण आहेत, हे केशरी रंगाच्या पताका, तुळशीचं महत्त्व, आंब्याची पानं,
ह्या सगळ्या हिंदू धर्माचं महत्त्व आज जे आहे त्या सगळं पूर्वाश्रमीचं सगळं सुकृत जातं ते आद्य शंकराचार्यांना. कारण त्यावेळेची जर परिस्थिती पाहिली म्हणजे ती येईलच पुढे, तर त्या पार्श्वभूमीवर हिंदू धर्म लयाला चाललेला होता. हे चिन्मय मिशनच्या स्वरूपानंद सरस्वतीचे शब्द आहेत. झाकोळला होता म्हणजे हिंदू धर्म अस्तित्वात राहील की शंका होती, कारण जैन आणि बौद्धांचं प्राबल्य होतं. यावेळेला श्रीमद आद्य शंकराचार्यांसारखा एक मुलगा जन्माला येतो जो शंकराचा अवतार आहे, आणि मग जे विलक्षण कार्य करतो ना की त्याला तोड नाही. ज्यावेळेला ही मी चरित्र वाचली किंवा याच्याबद्दल ऐकलं ना, माझ्या मनात असं आलं की प्रत्येक साधारणतः 4वी-5वीच्या मुलाच्या अभ्यासामध्ये हे धडे पाहिजेत. प्रत्येक इयत्तेमध्ये यांचा एक तरी धडा हवे की जेणेकरून शंकराचार्य म्हणजे काय हे त्याला कळेल. हे कळायला मला हे वय उजाडायला लागलं तर पुढच्या पिढीचं काय. पण मला खात्री आहे की आपल्यासारखी जी सुसंस्कृत माणसं आहेत, जी धर्माला पाळणारी आहेत, संस्कार परंपरांना महत्त्व देणारी आहेत, ती तुमच्या मुलांना, सुनांना, नातवंडांना हे नक्की सांगतील. आणि ज्या कोणी जे कष्ट केले आहेत, जे येईल पुढे त्याचं चीज झाल्याशिवाय राहणार नाही. या शंकराचार्यांचंच एक छोटासा श्लोक म्हणते आधी. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. पुन्हा एकदा सर्वांच्या प्रती नमस्कार. जगद्गुरूंच्या चरणी दंडवत. आणि ज्या परमादरणीय मकरंद बुवा सुमंत रामदासी यांच्यामुळे मला असं काही करावंसं वाटलं, ही जी प्रेरणा मिळाली, त्यांना इथूनच मी वंदन करते आणि सुरुवात करते. शंकराचार्यांचा जन्म कधी झाला याच्याबद्दल थोडेसे मतांतर आहे. म्हणजे काहींच्या मते असं आहे की तो इसवी सन 686ला जन्म झालेला आहे, आणि काहींच्या मते तो इसवी सनापूर्वी साधारणतः 410 वर्ष झालेला आहे. गंमत म्हणजे या दोन्ही दावे करणाऱ्यांकडे काही काही पुरावे आहेत, त्यामुळे त्यांचं चुकीचे असं आपल्याला म्हणता येणार नाही. पण आपण त्या वादात नको जायला, माहितीसाठी फक्त हा मुद्दा मी उपस्थित केला. शंकराचार्यांचा जन्म दक्षिण भारतामध्ये केरळ हे जे राज्य आहे, या केरळमध्ये कालडी या गावामध्ये झाला. शिवगुरू आणि आर्यांबा किंवा तिला विशिष्टादेवी असंही म्हटले, हे एक छान ब्राह्मणाचं कुटुंब, सच्छुद्ध आणि पवित्र आणि वेदविद्यांचा अभ्यास केलेलं असं कुटुंब. आणि त्यांचा छान संसार चालला आहे, सधन आहेत, खाऊन पिऊन सुखी आहेत, काही तक्रार नाही, आरोग्य चांगले आहे. पण लग्नाला काही वर्ष होतात आणि अपत्यप्राप्ती होत नाही. ते दुःख त्यांच्या मनामध्ये, ती खंत आहे. दोघंही जसं जसे लग्नाला काही वर्ष जातात तसे थोडेसे उदास आहेत. आणि मग त्यांच्या मनात येतं की आपण छान अशी कुठल्या तरी देवाची खूप उपासना मनापासून करूया आणि परमेश्वर आपल्याला नक्की पावेल आणि आपल्या आयुष्याच्या वेलीवरती फूल येईल. मग ते दोघं काय करतात, या कालडी गावाच्या जवळच एक वृष पर्वत आहे, त्याचं नाव वृष पर्वत आहे. तिथे चंद्रमौळीश्वराचं मंदिर आहे, म्हणजे भगवान शंकरांचाच तो अवतार आहे. तर हे दोघं तिथे जातात आणि त्यांनी आपली दिनचर्या ठरवलेली असते की सकाळी लवकर उठायचं, जपजाप्य करायची, नामस्मरण करायचं, नंतर भगवान शंकराचं तिथे छान पिंड आहे ती सगळी स्वच्छ करायची, जवळची काही फुलं पानं आहेत, बिल्वपत्र वगैरे त्याला वाहायची, स्तोत्र म्हणायची, उपवास करायचे, किंवा मधून जर भूक लागली तर तिथेच जी कंदमुळं फळं आहेत ती खायची आणि रात्री तिथे थोडीशी जागा करून तिथेच झोपायचं. मग आठवड्यातनं जवळजवळ 2-3 दिवस वेगवेगळ्या कारणाने ते उपवास करत असते. असं जवळजवळ वर्ष जातं. आणि मग वर्ष गेल्यानंतर एका रात्री शिवगुरूंना स्वप्नामध्ये दृष्टांत, त्यांच्या स्वप्नामध्ये प्रत्यक्ष भगवान महादेव आणि किंवा शंकर येतात आणि ते म्हणतात, बाळा तुझी ही सगळी उपासना जी आहे, हे तुझं जे तप चालू आहे त्याच्यामुळे मी प्रसन्न झालो आहे, तुला काय पाहिजे माग. भगवंत असतो, त्याला माहिती आहे ना काय हवं आहे. त्यांनी सांगितलं की संसार वेलीवरती अपत्य नाही आहे, त्यामुळे उदास वाटतंय, जीणं नको वाटतंय. भगवान शंकर म्हणाले की मी प्रसन्न आहे, मी तुला एक मुलगा देऊ शकतो, पण तो विद्वान असेल तर अल्पायुष्य असेल.
आणि दीर्घायुष्य हवं असेल तर तो मंदबुद्धी असेल. तुला काय पाहिजे सांग. एका क्षणार्धात शिवगुरू सांगतात, मला अल्पायुष्य चालेल पण मला विद्वान मुलगा हवा. आणि मग हे सगळं स्वप्न दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ते पत्नीला सांगतात की अगं अगं असं झालं. दोघंही एकदम आनंदित होतात आणि आता तिथलं सगळं आवरून उपासना वगैरे त्याची सांगता करून आपल्या मूळगावी परत येतात. त्याच्यानंतर काही दिवस जातात आणि यथावकाश ती गर्भवती राहते आणि कालांतराने तिच्या पोटी एक छानसा मुलगा जन्म घेतो. शंकराचीच कृपा असल्यामुळे त्याचं नाव शंकर असं ठेवलं जातं. मुलगा जन्मला तेव्हाच लक्षात आलं की अतिशय देखणा आहे, तेजपुंज आहे, शंकराचाच तो अंशावतार आहे असं मानलं जातं. आणि ते कळतच होतं सगळ्या आजूबाजूच्यांना की यांचं बाळ म्हणजे काही वेगळं आहे. मुलगा हळूहळू मोठा होतोय. 1 वर्षाचा झाला, 2 वर्षाचा झाला. आता 2-2.5 वर्षाचा जेव्हा मुलगा झालेला आहे ना, तेव्हा त्याच्या कानावर जे जे काही पडतंय ना ते त्याचं मुखोद्गत होतंय, पाठ होतंय. आता केरळ म्हणजे त्यांची भाषा वेगळी, मल्याळम भाषा ना केरळ. त्या मल्याळमधलं रामायण आणि महाभारत त्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी पाठ झालं. 4थं वर्ष जेव्हा यायला लागलं ना तेव्हा इतर कुठल्या मोठ्या मोठ्या संस्कृत श्लोकांची घरी चर्चा व्हायची, घरी साधू संतांचं येणं व्हायचं, ते सगळं ह्याला पाठ व्हायचं. म्हणजे एकपाठी म्हणतात ना, असा हा मुलगा. एवढंच नाही तो त्याला त्याचा अर्थ सांगितला समजावून, तर तो पण त्याचा पाठ व्हायचा आणि तो अर्थ तो दुसऱ्यांना समजावून पण सांगू लागला. वय वर्ष 4. म्हणजे 4 वर्षाच्या मुलाकडे 20, 25, 50 वर्षाची माणसं यायला लागली. कारण जिथून ज्ञान मिळतं तिकडे आपण जातो ना. तर असं ते दृश्य असायचं. हे एवढंसं पिल्लू बसलंय आणि त्याच्याभोवती माणसं बसले, त्याला प्रश्न विचारतात आणि तो सांगतोय त्याची उत्तरं. अशी त्याची कीर्ती सगळीकडे पसरायला लागली. साधारणतः तो 4.5 वर्षाचा असतो. 4.5 वर्षाचा तेव्हा त्याचे वडील जातात. उशिरा अपत्य झालेलं आहे आणि काय असेल समस्या, वडील जातात. पण ठरल्याप्रमाणे विशिष्टा देवी म्हणजे आर्यांबिका त्याची 5व्या वर्षी मुंज करतात. मुंज केल्यानंतर गुरुकुलामध्ये जायचं असतं, तिथे अध्ययन करायचं असतं. हा मुलगा गुरुकुलामध्ये जातो आणि 2 वर्षातच त्यांच्या गुरुच्या लक्षात येतं की आपल्याला जे जे काही येते ते सगळं याला येतं. आणि तिथे असं व्हायचं की ते जेव्हा त्याला शिकवायचे तेव्हा ते शिकवताना जे ऐकू येईल ते तर त्याचा पाठ व्हायचंच, पण इतर शिष्यांना कोणी काही शिकवत असेल ते त्याच्या कानावर पडायचं, ते पण त्याचा पाठ होऊन जायचं. म्हणजे तेव्हाच लक्षात आलं होतं सगळ्यांच्या की हा मुलगा अद्वितीय आहे. आता गुरुकुलामध्ये शिकत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर म्हणजे गुरुंनी आता पाठवूनच दिलं त्याला 1-2 वर्षांनी की बाबा तुझं सगळं शिक्षण मला जे येते ते झालं आणि मग तो इथे परत येतो. आता मध्ये काय झालंय की मुंज झाल्यानंतर भिक्षा मागायची पद्धत आहे आपल्याकडे आणि पूर्वी भिक्षा मागणं ह्यालाही सन्मान होता आणि भिक्षा वाढणं. अनेक स्त्रिया समर्थांच्या काही भिक्षा वाढल्याशिवाय 5 बटूंना भिक्षा वाढल्याशिवाय जेवत नसत. तसा हा मुलगा आता भिक्षा मागायला जातो वेगवेगळ्या ठिकाणी. तर कोण काय आपापल्या ऐपतीप्रमाणे देईल. एका घरी तो जातो आणि भिक्षेसाठी बाहेर उभा राहतो आणि काय त्यांची पद्धत असेल म्हणायची, ओम भवंती भिक्षांदेही वगैरे म्हणतो. आणि आतनं ती गृहिणी बाहेर येते आणि थोडीशी दुःखी असते आणि ती म्हणते की, आणि ती बघते बाहेर आलेला हा जो मुलगा आहे असा मुंज झाल्यानंतर त्या मुलांना एक वेगळं तेज येतं. तुम्ही पण तुमच्या नातवंडांच्या मुंजी झाल्या असतील तेव्हा पाहिलं असेल. तसा तेजाची प्रभाव असलेला हा मुलगा हो. आणि भिक्षांदेही म्हणतोय. त्याला बघून तिचं नाव वात्सल्य भरून आलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, बाळा रे, माझी परिस्थिती इतकी वाईट आहे ना की माझ्याच घरी मला माझ्या पोराबाळांना खायला काही नाही, मी तुला काय देणार, पण तरी थांब मी बघते, काहीतरी तुझ्या नावचं माझ्या घरी आहे का बघते. शंकराला वाईट वाटतं की कसं ना यांच्या घरी मुलाबाळांना खायला, किती वाईट आहे. ती आज जाते, सगळी गाडगी मडकी जी काय असं काही घरात नसायचं, 2-2 दिवस उपास असायचे, काय उरलेलं असणार. तरी सगळी गाडगी मडकी उलटी पालटी करते आणि तिच्या मनात असतं की ह्या बटूला काहीतरी माझ्याकडनं दिलं जावं. शोध करता करता तिला एका मागे पडलेल्या एका जुन्या गाडग्यामध्ये एक आवळा मिळतो. तो पण असा सुकलेला वगैरे, तो खायच्या लायकीचा आहे की नाही हे तिला कळते, पण काहीतरी मिळतं की जे खाण्यायोग्य. ती पटकन आवळा हातात देते, धावत धावत बाहेर येते आणि बटूला म्हणते, बघ ना माझ्याकडे दुसरं काही नाही बाळा, पण तुला विनमुख नाही मला पाठवते, तर मी तुला हा आवळा देते. आणि ती तो आवळा त्याला देते. हा तो आवळा चांगला नाही आहे, जुना कधीतरीच आहे. पण शंकराच्या मनात येतं की हा आवळा ही स्त्री तिच्या मुलाला देऊ शकली असती ना. तिची मुलं उपाशी आहेत, नवरा उपाशी, ती स्वतः उपाशीच असणार, पण तिने त्यांना न देता तो मला दिलाय. त्याचे डोळे भरून येतात आणि तो माता महालक्ष्मीची
आर्ततेने आळवणी करतो. त्याचा तो स्वभाव, त्याचा तो निर्व्याजपणा, त्याची ती आर्तता, हे सगळं ऐकून आणि तो जी त्या भवानी मातेची कृपा करतो, आर्ततेने प्रार्थना करतो, ती तिथे प्रकट होते. आता हा शंकराचा अवतार आहे. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना पुराणातल्या, प्रकट होते वगैरे, ह्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा. याचं कारण तुकोबा ज्ञानोबाने ते सांगितलंय. समर्थ खोटं कशाला बोलतील, त्यांचा काय स्वार्थ आहे, त्याची कारण काय, त्यावेळेला प्रगत काय झालं होतं, आपल्याला त्यात जायचं नाही. कारण असं आपण केस काढत बसलं ना तर आपल्याला, आपण इकडचे नाही इकडचे नाही. बुवा नेहमी म्हणतात, एक तर विश्वास ठेवा तरी आणि नका तरी ठेवू, मध्ये तडफडू नका. मग ती कुठून आली, मग तिला हात कसे द्यावे, त्यात नको जायला. ती प्रकट झाली आणि तिला हा बाळ विचारतो की इतकी ही बाई चांगली आहे, ही गृहिणी, की तिने घरातलं गाडग्या मडक्यातलं ते आणून मला दिला आवळा, तिची मुलं उपाशी असताना. असं का बरं, तिच्यावरती अशी का परिस्थिती आहे? तर त्यावेळेला ती भगवती म्हणते, महालक्ष्मी म्हणते की हिच्या मागच्या जन्मीचं असं काहीही सुकृत नाही की हिला 2 वेळेला हिच्या मुलाबाळांना खायला मिळावं. प्रारब्ध आहे, आपण विश्वास ठेवतो. मी जे मागे जन्म घेतला आहे त्याप्रमाणे मला मिळतं. मी सध्या प्रवचनं चालू आहेत. अलकाताई मुतालिक म्हणून त्यांची शंकराचार्यांच्या अष्टकांवर प्रवचनं चालू आहेत. त्या असं म्हणतात की माझा जर गुडघा दुखतोय ना तर मागच्या जन्मी या गुडघ्याने मला ते मारलेलं आहे, काहीतरी मी अपवित्र काम केलेलं आहे. पण म्हणून मी रडतच बसायचं आहे का? नाही, मी त्यातनं बाहेर यायसाठी प्रयत्न पण करायचा आहे. पण मनाला बाबा हिचा गुडघा चांगला आहे, ही गिरनारला गेली, ही स्वित्झर्लंडला गेली, मग रडत नाही बसायचं. तुझा गुडघा चांगला म्हणजे तू प्रयत्न कर, पण मनाला शांत कर, हे पूर्वजन्मीचं आहे. थोडं विषयांतर झालं. तर हे ज्याला ती भगवती सांगते तेव्हा शंकर म्हणतात ते अगदी मान्य आहे, पण ज्या तळमळी तिने तिच्या घरी नसताना मला दिलं त्याचं काही मोल आहे की नाही? नाहीतर जगात या गोष्टीला थाराच राहणार नाही. आणि म्हणे ती माता लक्ष्मी म्हणजे ठीक आहे, तू काही काळजी करू नकोस, ती अंतर्धान पावते. आणि त्या रात्री ती जी महिला असते तिच्या अंगणामध्ये सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पडतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तिचा पती उठून बघतो तर अरे बाप रे, हे काय आहे? आणि या गृहिणीच्या दारात असताना शंकराचार्यांनी भगवतीचं जी प्रार्थना केली आहे ते कनकधारा स्तोत्र आहे. कनकधारा स्तोत्राची ही कहाणी बातमी पसरली गावामध्ये. होतं की ते आपल्याकडे जरा काही वेगळं असेल तर आपल्याकडे पसरतच. नुसती एक घटना घडते. त्या गावाच्या थोडीशी लांबून अलवाई नदी वाहत असते. आता तिकडे पद्धत की बाया बाबड्या तिथे जाणार, स्नानाला कपडे वगैरे धुणार, ते सगळं करून येणार. ह्या शंकराचं आईवर खूप प्रेम आहे बरं का. म्हणजे मला तर वाटतं की मुलाचं आईवर किती प्रेम असावं हा आदर्श आहे शंकराचार्य. आता त्यांच्यामध्ये इतके गुण आहेत की हे गुण बाजूला राहतात खरं. तर ह्या मुलाचं लक्ष असायचं की आई कधी गेली आहे तिकडे, आली की नाही वेळेवर, मग त्याचं लक्ष असायचं आईला काही त्रास नाही म्हणून. एक दिवस काय होतं की आई स्नानाला गेली आहे पण बराच वेळ येत नाही. त्याला काळजी वाटते म्हणून हा मुलगा धावत 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 त्या नदीच्या इथे जातो. तर त्याला कळतं की वाटेमध्ये अर्ध्या अंतरावरती आई मूर्छित होऊन पडली, बेशुद्ध झाली. तर आई 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 काय झालं त्याच्या भाषेत म्हणाला असेल आणि तिला उठवायला बघतो. तिला बेशुद्धीच आहे ती. मग तो जवळून पटपट लोक येतात, तिला पाणी वगैरे मारतात आणि मग ती नॉर्मल होते. मग तो तिला घेऊन येतो आणि तो म्हणतो आईला, अगं आई तू नको जात जाऊस एवढ्याला, मी आणत जाईल. पण ती म्हणते जन्मोजन्मीचं आमची ती प्रथा आहे त्यामुळे त्या प्रत्येक मला काय नाही होणार असं. पण म्हणे शंकराला राग आला त्या अलवाईचा की माझी तुझ्याकडे येताना पडली ती बेशुद्ध झाली ना, काही कमी जास्त झालं असतं तर. म्हणून हा मुलगा तरा 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 म्हणे त्या अलवाई नदीच्या इथे जातो आणि त्या नदीचं स्तोत्र म्हणतो, त्या नदीची प्रार्थना करतो, तिला करुणेने साथ घालतो. आणि असं म्हणतात की त्यानंतरच्या पावसाळ्यामध्ये त्या अलवाई नदीला पूर येतो. तिचे 2 प्रवाह होतात. एक प्रवाह शंकराच्या घराजवळ येतो आणि मग ती आर्यांबा सगळ्यांना सांगते, बघा माझ्या मुलांनी नदीकडे आणली. ते खरंच आहे. गावामध्ये सगळीकडे ही चर्चा होते की अरे हा एवढा मुलगा तेजस्वी आहे आणि याच्या अंगामध्ये एवढी ताकद आहे. असे दिवस जात आहेत. या शंकराच्या घरी बरीच साधू संत येत असत, यज्ञ याग अमुक तमुक होत असत. त्याच्याकडून तो खूप ऐकत असे आणि जे ऐकेल तो पाठच करत असे, म्हणजे त्याचं पाठ होतच असे. हे सगळं ऐकता ऐकता त्याला असं वाटायला लागलं की आपण पण संन्यास घ्यावा. वर्ष 8 की नको मला हे सगळं याच्यात अडकायचंच नाही आहे. मग याच्यात येणारी मुलं बाळ झाली की आनंद, त्यांना त्रास झाला की दुःख आहे. परत ती मुलं मोठी होतात, त्यांच्या काही कृत्यांनी आईवडील आनंदितही होतात, त्यांना यश मिळाले आईवडील आनंदित होतात. त्यांचं काही चुकलं, त्यांना काही त्रास झाला की मी
सुखदुःखाचं हे रहाटगाडीला चालूच आहे, आपल्याला माहितीच आहे. म्हणजे मनुष्य जन्माला आलं कीच हे चालू आहे. त्याच्यासाठी तुमचा प्रपंच वाढला पाहिजे, अमोक आहे. तुम्हाला मुलं नसू दे, तुमचं लग्न झालेलं नसू दे, तरी हे सुटलंच नाही आहे ना. हे ब्रह्मदेवाला नाही सुटलं तर आपल्याला कुठून सुटणार. तो आईला म्हणतो की आई मला संन्यास घ्यायचा. कुठल्या पावलीला वाटेल हो आपलं एवढंसं लेकरू त्यांनी संन्यास घ्यावा. आणि प्रत्येक आईला वाटतंच ना, म्हातारपणी आणि मला 4 घास भरवावे, माझ्या मुखात पाणी घालावं. म्हणूनच ती ते झाड लावत असते आणि त्याची सगळी निगराणी करत असते. पण तो आईला पटवून देत असतो की कसं मी संन्यास घेणं आवश्यक आहे. तिला काही ते पटत नाही. ती म्हणते तू संन्यास या विषयावर बोलायचंच नाही. आता काय करायचं. आणि संन्यास हे आईची, तुमचं लग्न झालं नसेल तर आधी आईची परवानगी लागते आणि लग्न झालं असेल तर पत्नीची परवानगी लागते. तुम्ही कुठल्याही वयामध्ये घेऊ शकता. वरदानंद सरस्वतींनी 17व्या वर्षी संन्यास घेतला आणि देह सोडलाय बरं का. त्यांचं लग्न झालं व्यवस्थित, मुलं बळ छान, सगळ्यांना नोकऱ्या चांगले सगळे होते. 17 वर्षी सगळं सोडून गेले आणि त्यांनी गंगेमध्ये देहार्पण केले. तर आई काय तयार नसते. आणि एक दिवशी घटना घडते. त्यांच्या घराजवळच एक थोडीशी सरोवर टाईप काही होतं. तिथे सगळी मुलं पोहायला जायची आणि आई वडील वगैरे सगळेजण बघायला यायचे आपली मुलं. आणि नेमकं काय होतं, शंकर पाण्यात जातो आणि तो ओरडायला लागतो आई 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 करून. त्याचा पाय एका मगरीने पकडलाय आणि सगळे लोक धावत आहेत. पण ती मगर आहे, कोणाची हिंमत आहे पाण्यात जायची. ती आपल्याला पण खाऊन टाकेल ना. मग त्याला वाचवायला जाऊ आणि आपण जाऊ. सगळे तीरावर आहेत आणि आईला ते बघून ओरडते, रडते, हंबरडा पडते आणि तिला चक्कर येते. तिला लोक जागे करतायत. आणि हा म्हणतो तिथून आईला, आई आता मी थोड्याच वेळाचा या जगाचा सोबती आहे. मी थोड्या वेळानंतर जाणार, कारण मगर मला पाय ओढत खाली नेते आणि मला काहीच करता येत नाही आहे. आणि शब्दात मी खूप सांगितलं, पण त्यावेळेला त्याचं आक्रंदन काय असेल ते त्याचा विचार करा. आणि ती म्हणते बाळा बाळा अरे मी नाही येऊ शकत, तू नको जाऊ, असं मला सोडून नको जाऊ. एक तर उशिरा झालेला अपत्य, शंकरांचा प्रसाद आहे. आणि तो मग तेव्हा म्हणतो आई मला तर थोडेच क्षण उरले, तुम्हाला संन्यास घ्यायची परवानगी दे. म्हणजे थोडेसेच क्षण उरलेत आयुष्याचे, मी संन्यासी म्हणून मरीन. तसं ते बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात पाणी येतं. काय माझं लेकरू आहे, 8 वर्षाचं लेकरू, डोळ्यापुढे आणा. कसं असेल ते, ती सिच्युएशन कशी असेल. आणि कुठली आई नाही आपल्या मुलाला मरताना बघत. ती म्हणजे दिली परवानगी तुला, दिली परवानगी तुला. आणि काय होतं नशिबाने, ती मगर त्याचा पाय सोडते. ती मगर पाय सोडते. मग भरावर बाकीचे लोक उतरतात आणि त्याला काय जखमा बाहेर काढतात, जखमा वगैरे काय असतात त्याला औषध पाणी करतात. थंडी असते का जास्त, वॉशरूमला जायचं असं वाटते का सांगा, म्हणजे कमी करायला. टेम्परेचर वाढवा. कारण ऐकताना कम्फर्टेबल राहिले पाहिजे. त्या चित्त सगळं तिकडे राहील. आणि कोणा जाऊ द्यायचं जाऊ द्या बरं वॉशरूमला. खूप गरम आहे, खूप गरम आहे. 24 होतो. बघा वाटलं तर परत वाढवा तुमच्याकडेच. एकदम सरळ करून टाकू, मागे ते असं करून टाकू. पाणी प्यायचं आहे का लगेच? ठीक आहे. आता हा मुलगा बाहेर आला आणि त्याला आडलं सगळं. आणि आता आई म्हणतात त्या चल घरी. अच्छा म्हणे आता घर कुठलं. तेवढे म्हणजे तू मला संन्यास द्यायला परवानगी दिली आहेस. अरे पण ते सगळं व्हायला पाहिजे ना, शास्त्रविधी वगैरे. नाही म्हणे, त्याला आतुर संन्यास म्हणतात. ज्या क्षणी तुम्हाला संन्यास घ्यावा असं वाटेल आतुरतेने, आणि तेव्हा तुमची आई किंवा पत्नीने जर परवानगी दिली तर तुम्हाला तो संन्यास मिळाल. तुम्ही त्या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या नंतर करू शकता. आईच्या डोळ्यात पाणी झालं. अरे आतुर संन्यास तुला मिळाला. मग आता म्हणे आता लगेच आज त्या सगळ्या विधींची तयारी करायची आणि उद्या मी घर सोडणार. आई म्हणते बाळा रे असं नको करूस, तू पाहिजे तर या गावाच्या बाहेर एक झोपडी बांध आणि तिथे राहा. मी तुला रोज बघेन ना, माझ्या नेत्रांना तरी सुख मिळू दे की माझं बाळ व्यवस्थित आहे. तो म्हणाला की आई संन्यासच घ्यायचं, ती या सगळ्यात आता अडकायचं का. तिला एकीकडे मुलाचा अभिमानही वाटतोय हा की काय 8व्या वर्षी काय आहे हे. आणि त्याप्रमाणे मग ते सगळे त्यांनी जी काय असते विधी परंपरेप्रमाणे ते करतात. ते बघायला अख्खं गाव लोटलेलं आहे आणि याचं मुंडन केलेलं आहे. त्याला केशरी वस्त्र परिधान केलेली आहे. हातामध्ये दंडकमंडलू आहे. अतिशय प्रतिभा संपन्न आणि देखणा हा असा बालक 8 वर्षाचा झालेला आहे. आणि तो आता संन्यास घेऊन घराच्या बाहेर पडतो.
त्याच्याबद्दल असं म्हटलेलं आहे, अष्टवर्षे चतुर्वेदी, म्हणजे 8व्या वर्षी सगळे 4ही वेद येत आहेत. द्वादशे सर्व शास्त्रविद, 12व्या वर्षी याला सगळी शास्त्र म्हणजे 6 शास्त्र जे न्याय आहे, सांख्य आहे आणि हठयोग आहे, जी काय सगळी शास्त्र आहेत ती सगळी शास्त्र येत आहेत. षोडशे कृतवान भाष्य, 16व्या वर्षी तो सगळ्या ग्रंथांवरती भाष्य करतोय, तो उल्लेखील पुढे. आणि पुढे असं म्हणते द्वात्रिंशे मुनिरभ्यात, म्हणजे 32व्या वर्षी यांनी जग सोडलेलं आहे. असा हा दैदिप्यमान असा हा मुलगा. सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी घर सोडलंय. आता घर सोडायच्याला जायचं कुठे, या मुलाला दृष्टांत झालेला असतो की तुझे गुरु तुला नर्मदा तटाकी तुझी वाट बघतायत, आणि त्यांचं नाव आहे गोविंद यती. याला दृष्टांत झालाय ना. आणि तो घर सोडतो. हे आहे केरळ, म्हणजे दक्षिण भारतामध्ये, नर्मदा मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि 1400 वर्षापूर्वीचा काळ आठवा. किती अरण्य असतील, कसं असेल, काय असेल, 90% पृथ्वीवर पाणी होतं असं म्हणतात. हा मुलगा चालला एकटा, फक्त दिशा माहिती आहे, मला उत्तरेकडे जायचं आहे. आणि मग वाटेत वनं आहेत, अरण्य आहेत, भूक लागली की काहीतरी कंदमुळं खायची, कोळ्याचं पाणी प्यायचं, तिथेच कुठेतरी झोपायचं. प्राणी असतील त्या जंगलामध्ये, आणि काय काय त्याला त्रास झाले असतील आपल्याला कल्पना नाही त्याची. या सगळ्यातनं हा मुलगा याचं लक्ष एकच, मला जायचं आहे माझ्या गुरूंना भेटायला. आणि 90 दिवसाचा कालखंड त्याचा, 90 दिवस पार पडतात. 90 दिवसानंतर तो नर्मदेच्या किनारी येतो. तिकडचे सगळे साधू संत विचारतात ना, नवीन माणूस असले कुठून आला असतो, त्यांना एकीकडे त्याचं कौतुकही वाटायचं, किती बाळ हा तेजपुंज आहे, आणि कुठे जायचं आहे, माझ्या गुरूंना भेटायचं आहे. आम्हाला म्हणे वयाची 70 आली तरी गुरु काय असून कशाची खातात माहीत नाही, आम्ही पूजा अर्चा नक्की करतो, पण असं गुरुचा दिवस नाही लागत हो आपल्याला, पण आपण मध्यमवर्गीय माणसं. तर ह्या मुलाला एक ध्यास लागला, आणि तो सांगतो मला दृष्टांत झाला आहे, आणि मला गोविंद यती नावाचे गुरु, त्याला नावही कळलं आहे. मग ती माणसं म्हणतात तू योग्य ठिकाणी आल्यास, इथे जवळच गोविंद यतींची गुहा आहे, पण तिथे ते शेकडो वर्ष तपश्चर्या करतायत, आणि त्यांना असं जाऊन हलवायची किंवा आजच्या भाषेत डिस्टर्ब करायची कोणाची प्राज्ञा नाही आहे. पण तुला जर असं वाटत असेल, तुला जर दृष्टांत झाला असेल तर तू जाऊ शकतोस. आणि तिथे तो थोडासा सरावतो त्या वातावरणाला. हे सगळे बरेच ऋषीमुनी बाहेर आहेत ना, ते म्हणतात आम्ही त्यांची वाटच बघतोय, शेकडो वर्ष ते आतमध्ये तपश्चर्या करतायत, पण आम्ही त्यांचीच वाट बघतोय. मग हा मुलगा म्हणतो की मला दृष्टांत झाला आहे, मी जाऊ का आतमध्ये. तर नाही, की तिला जर असं वाटत असेल तर तू जा ना. आणि असं म्हणतात की ती जी मोठीच्या मोठी गुहा आहे, त्याच्या प्रवेशद्वारापाशी मोठी शिळा असते. साधारणतः हे सगळे ऋषीमुनी आतमध्ये जाऊन तपश्चर्या करतात, कोणाचा त्रास नको म्हणून. तर ती शिळा तो थोडीशी हलवतो, आणि आतमध्ये अंधार असेल म्हणून त्याला या बाहेरच्याने थोडा छोटासा दिवा दिला आहे पणतीसारखा, आणि तो ती शिळा थोडी हलवतो, ती पणती थोडीशी त्याची काय वाट प्रज्वलित करतो, आणि आत जायला बघतो. तर आतमध्ये एक मोठाचा मोठा देहावतार असतो, शांत बसलेला. त्यांना असं कळतं की कोणाची ते चाहूल लागते त्यांना. ते विचारतात कोण आहे, आणि त्यावेळेला हा मुलगा म्हणतो मनोबुद्धी. त्यावेळेला हा मुलगा म्हणतो मनोबुद्धी चित्तानि नाहम, मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम, न च क्षेत्र जिह्वे न च श्रोत्र नेत्रे न च घ्राण नेत्रे न च व्योम वायुर न च तेज वायु, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. हे त्याचे स्वर ऐकल्यानंतर ते डोळे उघडतात. कोण आहेस तू, कोण आहेस? तू म्हणतो मी मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, मी पृथ्वी नाही, आप नाही, तेज नाही, वायू नाही, आकाश नाही. मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, सच्चित आनंद असं मी ब्रह्मरूप आहे. 8 वर्षाचा हा मुलगा आहे, आणि हे गोविंद यतीनं उत्तर मिळतो. ते किंचित हसतात. ते म्हणतात ये बाळा. या यतींचं वर्णन असं केलं आहे की मोठाच्या मोठा देह आहे, दाढी मिशा वाढल्यात, पोट खंबाटीला गेले, अशी हाडं उरलेली आहेत, पण जेव्हा त्यांनी ते डोळे उघडलेले ना तेव्हा अशी असामान्य प्रभा, ऑरा ज्याला म्हणतात ना, त्या सगळ्या गोलीमध्ये पसरलेला आहे. आणि ह्याच्या चित्तामध्ये अनिर्वचनीय आनंद होतो, कारण ज्याच्यासाठी तो तडफडला आहे ते समोर आहेत. आणि गोविंद यतींनाही आधी दृष्टांत झालेला असतो की असा एक मुलगा तुमच्या शोधामध्ये येणार आहे. आणि त्याला ते म्हणतात बस बाळा. आणि मग काय चौकशी वगैरे केली असेल, आणि योग्य मुहूर्त पाहून ते त्याला शिष्यत्वाची दीक्षा देतात.
आणि असं म्हटलं की मग 3 वर्ष तो तिथे असतो. त्याला राजयोग, हठयोग आणि याज्ञयोग ह्या योगांचं प्रशिक्षण मिळतं, कारण त्याला बाकी सगळं माहितीच असतं. आणि जे जे त्याला गोविंद यती सांगत असत ते तो टिप्प कागदासारखा शोषून घ्यायचा. त्याची जी बुद्धिमत्ता आहे, त्याची मेधा आहे, त्याला त्यांनी ऋतंभरा प्रज्ञा म्हटले. ऋतंभरा प्रज्ञा म्हणजे टिपून घ्यायचं, म्हणजे सांगणाऱ्याच्या मुखातनं जे बाहेर पडेल त्या 2 शब्दांच्या मधला अर्थही त्याला कळत असेल, इतका तो विद्वान. 2-3 वर्ष त्यांनी त्याला शिकवलेलं आहे. एक प्रसंग असा घडतो की ती नर्मदा नदी आहे, त्या नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरती ही गुहा वगैरे आहे. आता तो तिथल्या साधू संतांमध्ये सगळ्यांना माहितीच होतो आणि मुलगा ज्या प्रकारे बोललाय त्याचं ज्ञान हे सगळ्यांना तो म्हणजे आजच्या काळात ते आपण म्हणतो फेमस होतं. एक दिवशी असं होतं की ती जी नर्मदा नदी आहे ना त्याला खूप पूर येतो, पावसामध्ये खूप पूर येतो आणि इतकं त्याचं पाणी वाढत असतं की आता सगळ्यांना वाटतं की आता हे पाणी त्या गुहेमध्ये जाणार आणि आपले गुरु आणि आपण सगळेच या पाण्यामध्ये जलमय होणार. सगळ्यांना भीती वाटते आणि ते सगळे असे बावचळेत, आता काय करायचं, आता काय करायचं. शंकर म्हणतो शांत राहा, काही होणार नाही. सगळे म्हणतात एवढंच आहे पोर आणि म्हणे काही होणार नाही कसं म्हणतं. तो काय करतो, जसं पाणी वर येतं ना तसा एक कुंभ, मातीचा कुंभ त्या गुहेच्या दाराशी ठेवतो आणि अहो आश्चर्यम, जशी पाण्याची पातळी वाढते ना तशी तशी ती रेवा त्या माठामध्ये तिचं पाणी जायला लागतं. ते सगळं पाणी झिरपलं जातं, आतमध्ये एक कणभरही जात नाही. या घटनेचा उल्लेख सगळीकडे आहे आणि सगळे आश्चर्यचकित होतात. शंकराचाच अवतार आहे तो, भगवंताचाच अवतार आहे, त्याला काही अशक्य नाही आहे. आणि इथे त्या नर्मदेला उद्देशून त्यांनी जे स्तोत्र रचले ते आहे नर्मदा स्तोत्र. ते खूप गेय आणि सुंदर आहे, तुम्ही यूट्यूबवरती नक्की ऐका. मला मोह होता म्हणून त्यातला एक कडवं मी ऐकवते. सबिंदु सिंधु सुत्खल तरंग भंग रंजितम द्विषक्तु पाप जात जात कारी कारी संयुतम कृतांत दूत काल भूत भीतिहारी नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. तुम्ही नर्मदा घाटच्या साधना MP वाल्या. कृतांत दूत काल भूत भीतिहारी नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. असं ते नर्मदेचं स्तोत्र आहे. इथे गोविंद यतींबद्दल थोडंसं सांगते. गोविंद यतींचे गुरु आहेत गौडपाद, गौडपादांचे गुरु आहेत शुकमुनी, शुकमुनींचे गुरु आहेत वेदव्यास ज्यांचा तो मुलगा आहे, वेदव्यासांचे गुरु आहेत शाक्त, शाक्तांचे गुरु आहेत वसिष्ठ. जेव्हा तुम्ही गुरु करताना त्यावेळेला ती सगळी परंपरा तुमच्या मागे उभी राहते. त्यामुळे तुम्ही आयुष्यात जे काही काम कराल त्याच्यात ती परंपरा असते, त्यामुळे तुम्हाला यश मिळतं असं एक म्हणतात. आणि गुरुला आपल्या एकूणच जी परंपरा आहे त्याच्यामध्ये महत्त्व आहे, कारण गुरु आहे म्हणून सगळे आपण म्हणतोच. आणि या गुरुमध्ये कुंभाराला खूप चांगला गुरु म्हटलं जातं. त्याचं कारण सांगते. एक गाणं आहे बघा, कुंभारा सारिखा गुरु नाही रे जगात, कुंभारा सारिखा गुरु नाही रे जगात. का त्याला मोठेपण आहे? कारण वर घाली तो धपाटे, वर घाली तो धपाटे, आता घराचा हात, कुंभारा सारिखा गुरु नाही रे जगात. अशीही त्याला गुरुकडून सगळी शिक्षा म्हणजे सगळं शिक्षण मिळाले. आणि आता गोविंद यती म्हणतात की आता माझं काम संपलेलं आहे या जगातलं, त्यामुळे मी आता हिमालयामध्ये जाऊन देह ठेवणार. हा शंकर म्हणतो मी पण देह ठेवतो, माझं पण आता शिकून झालंय ना. हां, तुला देह ठेवायला तुला परवानगीच नाही आहे. तुला शंकरांनी कशासाठी पाठवले? तुला ह्या हिंदू धर्माचं कार्य करायचं आहे. बऱ्याच गोष्टी ते त्याला सांगतात. आणि गोविंद यती हिमालयात निघून जातात आणि ह्या बाळाला सांगतात की तू आता काशीला जा. आता हा मुलगा काशीला येतो. त्याच्या आधी हे शंकर आहेत म्हणून एक छान शंकराचं भजन म्हणूया. म्हणजे थोडीशी येते ना कुंभकर्णाची पत्नी ती जाते. हरा हरा, मी एक वाक्य म्हणते, तुम्ही फॉलो करा. हरा हरा महादेवा, हरा हरा महादेवा, पार्वती वल्लभ सदाशिवा, पार्वती वल्लभ सदाशिवा. हरा हरा महादेवा, पार्वती वल्लभ सदाशिवा, हरा हरा महादेवा, पार्वती वल्लभ
पार्वती वल्लभ सदाशिवा, पार्वती वल्लभ सदाशिवा, पार्वती वल्लभ सदाशिवा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता हा मुलगा काशीला येतो. आता काय झाले, त्याची एवढी कीर्ती पसरली आहे आणि त्याला गोविंद यतीने हे सगळं सांगितलं. ही सगळी माहिती सर्वदूर पसरते. त्यामुळे त्याला 1, 2, 5, 50, 100, 150 मुलं माणसं त्याला जोडली जातात आणि त्याचा अनुग्रह घेतात म्हणा, त्याच्याकडनं समजून घेतात. आणि अशी ती सगळी मंडळी, ते दृश्य म्हणजे फार विलोभनीय असायचं. डोंगर पर्वतातनं हा छोटासा बटू आणि मागे पुढे मागे अशी माणसं जात आहेत. आता हा काशीला येतो. काशीला पहिल्यापासूनच अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि काशीला आपण म्हणतो ना, नित्य वदावे काशीचं द्यावे, पूर्वापार पहिल्यापासूनच त्याला महत्त्व आहे. आणि ह्या काशीला गंगेच्या तीरावरती अनेक ऋषी आहेत, साधू आहेत, त्यांचे आश्रम आहेत, पूजा अर्चा तपश्चर्या ही सगळी धार्मिक कामं होतच आहेत पुढे त्या सगळ्या क्षेत्रामध्ये. आणि शंकरांना हे स्थान खूपच आवडलं आणि मग त्यांचा तो दिनक्रम सुरू झाला. सकाळी पहाटे ब्राह्ममुहूर्तावर स्नान वगैरे करायचं, जे काय असेल ते, आणि मग काय कंदमुळं फळं खायची आणि मग अध्यापन हे काम चालू. असेच एकदा ते एका वृक्षाखाली बसलेले आहेत आणि 100-150 त्यांचे शिष्य बसले आणि त्यांना जे जे वेद वगैरे येतात त्याची ती सगळी माहिती करून देत आहेत. आणि मध्ये गंगा नदी आहे, त्या गंगेच्या पलीकडे एक तरुण आहे. त्या तरुणाचं नाव आहे सनंदन. हा साऊथ इंडियाचा आहे, म्हणजे दक्षिणेतलाच मुलगा आहे. काशीला भगवत प्राप्तीसाठी येऊन थांबलेला आहे आणि तो यांच्या प्रवचन कीर्तनाला जे काय असेल त्याला कायम यायचा. त्याची खूप श्रद्धा बसली बरं का. आणि ते शंकराच्या मागे लागले की तू मला तुझा शिष्य करून दे, पण त्यांनी त्याला केलेलं नाही अजून. आता जेव्हा हे सगळे बसलेले आहेत ना, तर पलीकडच्या तीरावरती हा आहे. तर शंकराचार्य त्याला इकडून सांगतात ये. आता मध्ये मोठाच्या मोठा तीर आहे आणि त्या गंगेला पण भरपूर पाणी आहे, तिथे ऐकू जाणं शक्य नाही आहे. पण आपल्याला हवी असलेली व्यक्ती जी असते ना, तिच्याकडे आपलं बरोबर लक्ष असतं बघा, आपण कुठेही गेलो तरी. तसं त्या पलीकडच्या तीरावरनं सनंदन यांच्याकडे बघत असतो. केशरी वस्त्र आहे, त्याला खात्री आहे आपले गुरुच आहेत आणि त्यांनी जे काय त्याला हात केला असेल त्याला असं कळतं, जाणवतं की यांनी मला बोलवलंय आणि तो त्या क्षणी तिथून यायला निघतो. बोट नाही आहे, काही नाव नाही आहे, काही त्याला पोहता येत नाही, पण तो त्या गंगेच्या पाण्यामध्ये पाऊल टाकतो आणि तो भर 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 अशी पाऊल टाकून तो तीर पूर्ण ओलांडून इथपर्यंत येतो. आणि असं म्हणतात की तो पहिलं पाऊल जेव्हा टाकतो त्याच्या खाली कमळ उमलतं आणि अशी प्रत्येक पावलाच्या खाली कमळं उमलत जातात आणि तो त्या इतक्या पूर आलेल्या त्या गंगेतनं व्यवस्थित येतो. आणि शंकर म्हणतात ये पद्मपादा. हा शंकराचार्यांचा पहिला शिष्य. आधीचं नाव सनंदन, पण कमळाच्या फुलांवरनं तो आला जे भगवंतांनी त्याच्यासाठी दिलं, म्हणून त्याचं नाव पद्मपाद. हा पद्मपाद शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर आहे आणि त्यांनी जवळजवळ शंकराचार्यांचं बॉडीगार्डसारखं रक्षण केलं. तो 1 सेकंदसुद्धा त्यांना दृष्टीआड होऊ देत नसेल आणि सगळ्या प्रकारे त्यांची काळजी घ्यायचं काम किती थोर असेल ना. आधी त्या पद्मपादांचे शिष्य थोर, मग पद्मपाद आणि मग ते शंकराचार्य, आपलं सगळं कल्पनेच्या पलीकडे. आता ही मंडळी काशीमध्ये आहेत आणि रोज जाऊन विश्वेश्वराचं, काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं हा त्यांचा नित्यक्रम. एके दिवशी सकाळी शिष्यांना घेऊन शंकराचार्य जात आहेत. तर अरुंद बोळ आहेत, कारण जुनी काशी आठवण. आता आपण इतके अरुंद आहे, तर त्यावेळेला काय असेल, फारसं डेव्हलप झालेलं नाही आहे आणि अशी तशीच वस्ती आहे. पण काशी विश्वेश्वराचं स्थान महत्त्वाचं आहे. आणि ते बोळात जात असताना समोरनं एक घाणेरडा असा काळा बिळा असा वाईट दिसणारा, चांडळासारखा दिसणारा एक माणूस येतो आणि त्याच्याकडे हातात 4 कुत्री आहेत आणि असा विचित्र आहे तो माणूस की अंगाला दर्प येतोय. आपण ना पण शी असं वाटतं की नाही आपल्याला. आणि हे नुकतं स्नान करून चाललेले आहेत काशी विश्वेश्वराला आणि शिष्य आहेत. तर शिष्य म्हणतात बाजूला हो, बाजूला हो, आचार्यांना जायचं आहे. तर हॅ करून हसतो. पुढे बाजूला तर होतच नाही, हॅ करून हसतो. मग आचार्य म्हणतात हे विभो, तू बाजूला हो, आम्हाला रस्ता करून दे. तर चांडाळ म्हणतो अरे यती, तू कोणाला बाजू हो म्हणून सांगतोयस? तू जर देहाला बाजू हो म्हणून सांगत असशील तर देह जड आहे, तो कसा बाजूला होईल? आणि तू जर आत्म्याला सांगत असशील बाजूला हो, तर आत्मा सर्वत्र आहे, तो बाजूला गेला तरी आहेच, नाही गेला तरी आहेच. ते ऐकल्यानंतर शंकराचार्य चपापतात नाही म्हणता येणार, आश्चर्यचकित होतात आणि त्यांच्या लगेच लक्षात येतं हा सामान्य माणूस नाही. ते पुढे येतात, त्याला साष्टांग प्रणिपात करतात आणि तिथे स्वतः भगवान शंकर उपस्थित झाले आणि त्या अर्थातच त्यांचाच तो अवतार
अंशावतार आहे. नमस्कार करतात, साष्टांग सगळे शिष्य पण नमस्कार करतात. आणि इथे भगवान शंकर त्याला सांगतात की तुझा जन्म जो झालेला आहे ना तो खूप गोष्टींसाठी आहे. तुला वेदव्यासांनी जे लिहिलेली आहेत त्या सगळ्या ग्रंथांवरती भाष्य करायचं आहे. कारण वेदव्यासांनी जे लिहिलेलं आहे ते मूळ संस्कृतमध्ये आहेत आणि ते ब्रह्मांडामध्ये उमटलेले वेद आहेत. पूर्वापारपासून आलेले आहेत, पण ते वेदव्यासांना दिसले आणि मग त्यांनी त्याचं संकलन केलं आणि त्याचं वर्गीकरण केलं. हे 4 वेद जे आहेत ते त्यांनी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे वेगळे केले. ते त्यांच्या 4 शिष्यांकडे दिले आणि त्या शिष्यांनी ती परंपरा पुढे चालू ठेवायची. पैल आहेत, वैशंपायन आहेत, हे जे 4 त्यांचे शिष्य आहेत. तर ह्या वेदांवरती तू भाष्य लिही, या ग्रंथांवरती तू भाष्य लिही, म्हणजे सर्वसामान्य लोकांना ते कळेल, अशी स्वतः शंकरांची आज्ञा आहे. आता शंकरांनी सांगितलंय त्यामुळे या सगळ्यावरती भाष्य करायचं म्हणून हे गेलेत कुठे, ही सगळी मंडळी बद्रीनाथला गेले. सगळं चाललं ते बरं का, तिथे ते घोडे आणि आमच्या डोल्यान फिल्या हे काही नाही आहे. आणि आम्हाला एवढंसं चालायचं तरी आम्ही, कारण आपण आपली ताकद शिल्लक ठेवतो ना. अहो कसलं काय वातावरण कसलं आणि काय कसलं. आणि तो एवढासा तो मुलगा आता काय झाला असेल 12-13 वर्षाचा, आणि त्याचे ते शिष्य आता बद्रीनाथला गेले. कारण बद्रीनाथला काही जागा अशा आहेत की तिथे तपश्चर्या चांगली करता येते, भगवंताशी एकरूप होता येतं, तिथे आपल्या हातून चांगलं काम होईल याची यांना खात्री असते, म्हणून बद्रीनाथ जागा निवडतात. बद्रीनाथचं महत्त्व आपल्याला माहिती आहे. त्या बद्रीनाथला जेव्हा हे जातात ना तेव्हा एक त्यांना आश्चर्याची गोष्ट आढळते की तिथे नर नारायण असे 2 डोंगर आहेत, जे सगळं वरतं सगळं समुद्र हिमाच्छादित आहे, कारण तो हिमालयच आहे. तर त्या मंदिरामध्ये एवढी मूर्तीच नव्हती. तिथल्या बद्रीनाथाच्या मंदिरामध्ये शाळीग्राम होते, नदीतल्या शाळीग्रामांची पूजा करायचे हे लोक. त्यांनी विचारलं असं का केलंय, तर म्हणे तिथूनच वरती चायना बॉर्डर आहे बघा. आपण तिथे गेलेलो, तिथे लिहिलेलं आहे की भारत की पहिली चाय की दुकान असं ते आहे. तिथे वेदव्यासांचा आश्रम आहे, नंतर गणपतीचं मंदिर आहे जिथे पूर्ण महाभारत सांगितलं गेलं त्यांनी लिहिलं, ह्या सगळ्या आहेत. आणि पुढे मग ती सरस्वती मग गुप्त होते ते आहे. आणि पांडव जिथून स्वर्गाला गेले ती जागा आहे. पुढे गेला नसाल तर अगदी जा, आणि जाऊन आलं ते आपलं भगवंताचे उपकार म्हणायचे. आणि ते सगळं आपण पाहून आल्यामुळे डोळ्यापुढे येते. तर असं कसं झालं, तर यांनी काय सांगितलं तिथल्या लोकांनी की वरती चायना बॉर्डर आहे ना, तर ते लोक त्यावेळेला पण असेच ना हिंदूंवरती आक्रमण करायचं, त्यांच्या देवदेवतांची मंदिरं फोडायची आणि मूर्ती टाकून द्यायच्या याच्यात. मग यांनी विचारलं कुठे टाकली मूर्ती, त्यामुळे अलकनंदा, तिथली जी नदी आहे ती अलकनंदा तिच्या पात्रामध्ये आहे. तर हो का, म्हणे मी थांबा आणतो. सगळे एवढं नको नको, त्याला खाली भोवरे आहेत आणि ते खूप खोल आहे, जाऊ नका. शंकराचार्य म्हणजे काळजी करू नका. भराभरा ते येतात आणि त्या अलकनंदामध्ये सूर मारून उडी मारतात, खाली जातात आणि तिथून एक मूर्ती घेऊन येतात. तर त्या मूर्तीची बोटं भंग पावलेली आहेत. आता भंग पावलेली मूर्ती आपण ठेवणार नाही देवळात, मग काय करायचं, मग ते आचार्य ती मूर्ती पड्यात सोडून देतात, पुन्हा उडी मारतात. दुसऱ्यांदा पण तीच त्यांच्या हातामध्ये मूर्ती येते. असं 3 वेळेला येतं. तिसऱ्यांदा जेव्हा नारद कुंडातनं ते वर येतात, हातामध्ये तीच मूर्ती आहे. त्यांना प्रश्न पडतो की ह्याच्यामागे काही दैवी संकेत आहे का. आणि त्यावेळेला म्हणे आकाशवाणी होते आणि भगवान शंकर तिथून असं म्हणतात की कलियुगासाठी या भग्नमूर्तीचीच पूजा इथे करायची आहे. आणि मग त्या मंदिरामध्ये ती मूर्ती स्थापन केली जाते. आपल्याला त्या मूर्तीची खूप फुलं आहेत म्हणून दिसत नाही, त्या मूर्तींच्या हाताची बोटं भंगलेली आहेत. पण फुलं वगैरे असतात ना, आणि कोणी त्याचा काही अर्थ काढेल म्हणून हे फार सांगितलं जात नाही. पण ती मूर्ती तशीच आहे तेव्हापासूनची, 1400 वर्ष झाली असे उल्लेख आहे. आता ही इतकी सुंदर जागा आहे, तर त्या बद्रीनाथच्या पुढे जिथे खूप शांतता आहे आणि अगदी आकाश टेकल्यासारखं दिसतं, तिथे यांनी भाष्य लिहायला सुरुवात केली. त्याच्याबद्दल एक 5 मिनिटं सांगते की भाष्य यांनी कशावर लिहिलं. तर प्रस्थानत्रयी, शंकराचार्यांची प्रस्थानत्रयी खूप प्रसिद्ध आहे आपल्या हिंदू धर्मात, त्याला खूप महत्त्व आहे. या प्रस्थानत्रयीमध्ये पहिलं ज्याच्यावर त्यांनी भाष्य केलं ती आहेत उपनिषदं. उपनिषद ही साधारणतः 120-21 वगैरे उपनिषद आहेत. त्यातली 10-11 उपनिषदं सगळीकडे त्याची चर्चा होते किंवा ती शिकवली जातात. केन उपनिषद आहे, कठोपनिषद आहे, ऐतरेय उपनिषद आहे, अशी बरीच आहे. ती सगळी अर्थातच मूळ संस्कृतमध्ये आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ती ब्रह्मसूत्र. ब्रह्मसूत्र एकूण 555 आहेत. आणि ही ब्रह्मसूत्र म्हणजे छोटी छोटी वाक्य असतात. म्हणजे काय त्यांनी म्हटले, अथा तो ब्रह्मजिज्ञासा, म्हणजे आपण म्हणतो ना एखादी म्हण, तशी ती छोटी छोटी आहेत. पण त्याच्यात वेदांचा खूप अर्थ आहे, इतकं की त्या एका ब्रह्मसूत्रावर कथाकार असे 3-3 महिने वगैरे चर्चा करू शकतात. ही ब्रह्मसूत्र. आणि तिसरं जे आहे ते आपल्या अगदी परिचयाचं आहे, ते म्हणजे श्रीमद भगवद्गीता.
तर इथे असा उल्लेख येतो की उपनिषद जी आहे ती मंत्ररूपाने आहे, त्यामुळे तो श्रुती ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र हे सूत्र आहेत, म्हणजे हे फॉर्म्युले आहेत, तर तो ही त्यांना दिसलेली आहेत म्हणून हा दार्शन ग्रंथ आहे. आणि श्रीमद भगवद्गीता जी आहे ती संपूर्ण अनुष्टुप छंदामध्ये आहे. ती गाता येते बघा आपल्याला. खूप जण गीता पाठ करतात, शृंगेरीला जाऊन त्यांना बक्षीस वगैरे मिळतं. तर ही भगवद्गीता जी आहे हे एकूणच महाभारताचे जे 18 अध्याय आहेत, 18 नाही किती, मला वाटतं 18 गीतेचे आहेत. तर महाभारताचे जे एकूण अध्याय त्याच्यामध्ये 18 पर्व आहेत, सॉरी 18 आकडा बरोबर आहे. महाभारताचे 18 पर्व आहेत, त्याच्यामध्ये 25 ते 42 हे जे आहेत ना 18 अध्याय, हे अध्याय म्हणजे भगवद्गीता आहे. आणि ही भगवद्गीता आपल्याला पाठ करता येते, त्यामुळे हे मंत्र आहेत, हे दार्शन आहे आणि हा स्मृती ग्रंथ आहे, म्हणजे तो आपल्याला आठवता येतो. अशा त्या तिघांचं वैशिष्ट्य आहे. आणि ह्या सगळ्यांवरती आचार्यांनी भाष्य लिहिलेलं आहे. भाष्य हे नेहमी मूळ ग्रंथावरनं लिहिलेलं असतं. आणि असं म्हणतात की भाष्यकारा जे ग्रंथ लिहिणारा जो आहे किंवा ग्रंथामध्ये जे आले ते सगळ्यांना कळत नाही, म्हणून त्याचं थोडंसं स्पष्टीकरण असं त्या भाष्यामध्ये असतं. तर हे भाष्य लिहिण्याचं काम हे शंकराचार्यांनी केले. आणि असं म्हणतात आजपर्यंत दुसरा भाष्यकार या जगात झालेला नाही, कारण हे भाष्य लिहिणं हे त्या प्रतीचं असायला लागतं, असे हे शंकराचार्य. तर इथे त्यांनी या प्रस्थानत्रयीवरती भाष्य केले. आता यांचं पुढे जाणं चाललेलं आहे, कारण प्रत्येक ठिकाणी शिष्य येत आहेत, प्रत्येक ठिकाणी थांबायचं, आपल्या हिंदू धर्माचं महत्त्व समजावून सांगायचं. वेदात काय सांगितले, उपनिषदात काय सांगितले, गीतात काय. गीता ही कुरुक्षेत्रावरती भगवंतानी अर्जुनाला सांगितली आहे, पण खरं सांगू का आपण सगळे अर्जुनच आहोत. दिवसात 100 वेळा आपल्याला वाटतं हे करू का नको, तोंडल्याची भाजी करू की पडवाची भाजी करू. आता सगळेजण येणार आहेत, मग मी सोलकढी ठेवू का ताक ठेवू, मग जिलेबी, काहीतरी आपल्यासारखं आपलं विवेक अविवेक मग. आणि आपलं मन दोन्हीसाठी उत्तर देतं बरं का. मी साडी का नेसावी याचंही उत्तर देतं आणि मी ड्रेस का घालावा त्याचंही उत्तर देतं. हे मला कधी कधी कंटाळा येतो याचा की काहीतरी एक कोणते सांगून ते करावं, विचार करण्यात वेळ जातो. म्हणजे थोडक्यात काय, आपण कायम अर्जुनच असतो असं त्यांनी म्हटलंय, मी नाही म्हटलं. तर गीता सांगितली आहे त्या अर्जुनासाठी नाही, आपण जे अर्जुन आहोत, कालही होतो, आजही होतो आणि पुढे उद्याही असणार, ती जी गीता आहे ती समजावून सांगण्याचं मोठं काम यांनी केलं असा मी केलं. आता हे जे आहे सगळं सर्वसामान्यांना सांगायचं हीच मोठं काम. आणि त्यावेळेची परिस्थिती अशी होती की हिंदू धर्मावरती राग चढला होता. म्हणजे काय, तर त्याला जैन आणि बौद्ध धर्माचं प्राबल्य होतं. सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. राजाश्रय मिळाला ना की ते लगेचच होतं. आता वरून आलं टोल फ्री की आला टोल फ्री, आम्ही निघालं सुसाट. राजाश्रय मिळाला पाहिजे ना. आम्ही त्या ठोठो केलं टोल काढा. मला ठाण्याला जाताना रोज टोल भरायला लागायचा हो. मी ठाण्याच्या ब्रँचमध्ये होते आणि 2 वेळेला, म्हणजे ती गाडी परवडली पण टोल नाही असं झालं होतं. पण जेव्हा राजाश्रय मिळाला ते निघालं, बिगुल वाजलं निवडणुकीचं आणि झालं. पण त्याचा काही संबंध नाही असं ते म्हणतात. हां, तर मुद्दा राजाश्रय मिळाल्यामुळे सगळीकडे बौद्ध धर्माचा बोलबाला होता. बरं, या बौद्ध धर्मामध्ये मला असं वाटलं की वाईट काय आहे. मी त्यांच्यावरती त्यांना टाकून, हिंदू धर्म चांगलाच आहे, माझा स्वतःचा आहे, माझ्या पूर्वजांचा आहे, पण मग हिंदू धर्माचं काय एवढं, बौद्ध का वाईट. तर कथाकार असं सांगतात की बौद्ध धर्मामध्ये त्यांनी ना संन्यास धर्माला खूप महत्त्व दिलं. अरे सगळ्यांनी संन्यास घेतले तर पुढे प्रजा कशी होणार, ह्या सृष्टीचं चक्र कसं होणार. शंकराचार्यांनी कधीही संन्यासाला, स्वतः ते संन्यासी आहेत पण संन्यासाला महत्त्व दिलेलं नाही आहे. त्यांना हे कार्य करायचं होतं म्हणून ते संसारात पडले नाही. पण बौद्ध धर्म हा संन्यास ह्याला जास्त प्रवृत्त करणारा होता. आणि कथाकार असं म्हणतात की शेकडो मुलं तरुण वयामध्ये संन्याशी व्हायला लागली, शेकडो मुली व्हायला लागल्या, मुली संन्याशी व्हायला लागल्या. आणि ह्या सगळे बुद्ध भिक्खूंचे विहार असतात पहा, आपण खूप ठिकाणी बघतो गुहांमध्ये, राहायला जागा आहे, बरं संन्यास म्हणजे करायचं काहीच नाही, भिक्षा मागायची. आणि राजाने आश्रय दिल्यामुळे भरपूर भिक्षा मिळायची हो. तुम्ही घरी पोळी भाजी कराल पण त्या भिक्षेत पक्वान्न मिळायला लागली. मग चक्कट तो माणसाला आवाज असतो ना, वीज फुकट पाहिजे, रेशन फुकट पाहिजे, आम्ही कधी करणार. पण आहे दिल्लीची सत्ता पाहिजे तर द्यायचंय बिजली फुकट आहे. हे मी बापू काळांनी असं म्हटले की या देशाच्या विरुद्धचा सगळ्यात वाईट कट म्हणजे फुकट आहे. का फुकट घ्यायचं, कोणीतरी फुकट घेतो त्या कोणाच्या तरी पैशातनं जातं ना. मी 2 रुपये कमी किंवा 200, पण माझ्या पैशातनं तुम्ही कोणाला तरी फुकट देताय ना. आता आहेत काही काही योजना चांगल्या आहेत, हा भाग निराळा आहे, खरोखर गरज आहे, पण फुकट का द्यायचं, कष्ट करायला होते ना. किंवा ठीक आहे अगदी आवश्यक आहे तुमच्या क्रायटेरिया. पण तुम्हाला माहिती आहे कोरोनामध्ये माझ्या सासूबाई आजारी होत्या ना, तेव्हा त्यांना बघायला एक बाई आल्या होत्या. तर त्या बाईंनी मला सांगितलं की तुम्हाला तांदूळ पाहिजेत का.
तर मला उलटं वाटलं, मला वाटलं ती तांदूळ मागते. म्हटलं कशासाठी पाहिजे तांदूळ तुम्हाला? ती मागत नाही, तुम्हाला हवे का विचारतीये. तर म्हटलं म्हणजे तिथे माझ्याकडे 4 गोणी तांदूळ आहे. माझ्या घरी माणसं 2 आहेत, आम्हाला तांदूळ तब्येतीमुळे खायचा नाही आहे, पण एवढा खाल्ला ना तरी मला तो 10 वर्ष पुरेल, तो किडेल, त्याला ठेवायला जागा नाही आहे. म्हटलं एवढी 4 गोणी कशी? म्हणजे ही पार्टी येते गरिबांना धान्य, ही पार्टी येते गरिबांना धान्य. म्हटलं तुम्ही घ्यायला नाही पाहिजे ना. त्यामुळे देत आहे सरकार तर का नाही घ्यायचं? आणि तिची ऑर्ग्युमेंट काय होती, त्यांनी चेक करावं ना मला आधी मिळालंय की नाही. ऑर्ग्युमेंट बघा तिचं. आणि मग ती 2-3 दिवस मागे लागली माझ्या. म्हटलं आण थोडेसे तांदूळ. 1 पोतं आणलं ती दाराच्या, तुला आठवत असेल, 1 पोतं तिने तांदूळ आणले. आणि मला ना एकाच वेळेला इतकं वाईट वाटलं ना की किती वेळा आपण गरीब म्हणून आपण मदत करतो बघा. बऱ्याच भुलू नये गं, कामवाल्यांना आपण देतो ना त्या फेकून देतात बाहेर. हे माझ्या मैत्रिणीने सांगितलंय. तुम्हाला वाटतं माझ्या रात्रीच्या 2 पोळ्या उरल्या, त्यात तेवढं तेल आहे, माझी मेहनत आहे, माझ्या पगारातले आहेत, मग ती टाकायची कशी म्हणून आपण बाईला देतो. त्यामुळे टाकून देतात म्हणे कचरा कोंडीत. तुला खात्री असेल तरच देतात, नाही तर तू टाकच याच्यात. आपण म्हणतो ते 2% आपल्याला व्यर्थ जाणार आहे. थोडा मुद्दा बदलला, पण हे असं होतं. तर मुद्दा असा की त्यामुळे हे बौद्ध भिक्खू छान जगायचे हो. आणि त्याच्यात मुली पण असायच्या. मग इथे 100 तरुण, इथे 100 तरुणी. आणि निसर्ग शेवटी अयोग्य गोष्टी घडायला लागल्या आणि ह्याच्यावरती कोणतरी विरोध करायला हवा ना. पण राजांनी जो धर्म स्वीकारला त्याच्या विरुद्ध कोण जाणार? आता नंतर गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञान ते फॉलो करणारे अनेक खूप चांगली माणसं आहेत, पण जगामध्ये नेहमी चांगली माणसं कमी असतात ना. त्यामुळे हे संन्यासाला जे प्रतिष्ठा प्राप्त झाली होती, प्रतिष्ठा गृहस्थाश्रमाला आहे. कारण तुम्ही जर संसार केला तर तुम्ही 4 गोष्टी शिजवाल आणि मग त्या भिक्षा जो मागायला येतो, बटू असेल म्हणा, संन्यास धर्म स्वीकारले, त्याला तुम्ही जेवण द्याल ना. पण त्याच्यासाठी कोणीतरी जोडपं व्हायला लागेल, संसार करायला लागेल, त्यांना मुलं व्हायला लागतील, तर गाडा पुढे चालेल ना. त्याचं पुढे काय चालणार? सगळीच अनागुंदी होईल. थोडं मी जर जास्त तपशिलात गेले तर मुद्दा असा की त्यामुळे ह्या सगळ्यांना ह्यांचे जे म्हणजे त्याच्यामध्ये काही हिंदू पण होते की जे वेदांना मानत नव्हते. म्हणजे वेद काय फालतू आहेत, म्हणजे ईश्वराला मानायचंच नाही. त्यांचं तत्त्वज्ञान कसं होतं की मी जे कर्म करते त्याचं मला फळ मिळतं. आता आपण म्हणतो चांगलं केलं की चांगलं फळ मिळतं वगैरे, ठीक आहे, पण कर्माचं फळ द्यायला काहीतरी एक शक्ती पाहिजे की नाही. एक छान उदाहरण त्यांनी दिले. ते काय म्हणतात की तुम्ही समजा एखाद्या रानामध्ये गेलात, एखाद्या अरण्यात गेलात आणि थोडा अंधार आहे, संध्याकाळची वेळ आणि थोडासा वारा आला, तर तिथे काहीतरी असं लांबडं तुम्हाला हल्ल्यासारखं वाटतं. नागमोडी लांबडं घाबरतं, अगं साप आहे वाटतं. आपण म्हणजे घाबरतोच ना. मग काय करायचं, अमुक तमुक लगेच विचार करतो. एवढ्यात कोणतरी म्हणतं की थांब काय ते नीट बघूया म्हणून बॅटरीनी टॉर्च काय असेल त्यांनी उजेड पाडतो आणि बघतात तर दोरी आहे. ती दोरी हवेमुळे हल्ली आहे. आता तुम्हाला कळलं ती दोरी आहे, आता तुमची भीती गेली. तुम्ही कर्म काय केलं काहीच नाही ना. बॅटरी तुम्ही दाबली, पण बॅटरीचा प्रकाश आला, त्या प्रकाशात तुम्हाला कळलं. म्हणजे नुसत्या कर्माने तुम्ही काहीतरी तुमचं ज्ञान वापरलंय की बॅटरीचा उजेड पडला तर त्या उजेडात मला दिसेल. म्हणजे 10 मिनिटापूर्वी जो साप वाटला होता ती आता मला दोरी झाली. वेदांमध्ये हे उदाहरण फार वेळा दिलं जातं. वेदांतामध्ये सर्परज्जू असं त्याला म्हणतात. तर म्हणजे तुमचं ज्ञान आवश्यक आहे ना. तर ह्या लोक आणि हे ज्ञान देणारा ईश्वर असा आपला धर्म मानतो, आपले वेद मानतात. तर ह्यांना ज्ञानाशी काही देणं घेणंच नाही ना. तर हे असं चालणार नाही. मुद्दा असा की म्हणून शंकराचार्यांना वेदव्यासांनी म्हणा, गोविंद यतींनी म्हणा, त्यांच्या गुरूंनी म्हणा, शंकरांनी म्हणा की हिंदू धर्म कसा महत्त्वाचा आहे हे सांगून जैन बौद्ध जे आहेत तर त्याच्यावरती खंडन करायसाठी पाठवलं. त्याच्यामध्ये एक सुंदर त्यांनी पद म्हटलंय. त्यावेळेला खूप पंथ होते, हे 72 पंथ होते आणि तेवढेच 72 उपपंथ होते, वेगळं मानणारे. त्यांनी एक छान काव्य म्हटलंय, शैव पाशुपत सांख्य पात चल, शैव पाशुपत सांख्य पात चल, सौर शाक्त गणपत्य. हे सगळे आहे, शैव आहे, पाशुपत आहे, सांख्य आहे, गणपत्य, हे वेगवेगळे सगळे पंथ आहेत. शैव पाशुपत सांख्य पात जल, सौर शाक्त गणपत्य. हे शैव पाशुपत सांख्य पात चल, सौर शाक्त गणपत्य. जैन बौद्ध नित मुनी एकते म्हणती अमुचे सत्य रामा. साधोजी राजा राम, राजा राम, साधोजी राजा राम, राजा राम, साधोजी राजा राम. तर ह्या सगळ्यांचं खंडन करायला हवे ना कोणीतरी. एवढे 100 मग
प्रत्येक जण आपापल्या पंथाचं एक टोळी निर्माण करणार, मग त्यांच्यामध्ये भांडणं, तुझा देव मोठा की माझा देव मोठा, सगळं असं बरबटलेलं होतं. आणि जेव्हा हिंदू धर्मामध्ये इतकं प्रगाढ ज्ञान आहे वेदांचं, तर तिथे असं व्हायला नको. आणि म्हणून हे काम शंकराचार्यांना दिलं. मग ते प्रत्येक ठिकाणी लोकांना बोलवायचे आणि याची कीर्ती दूरवर पसरलेलीच होती. आणि मग ते लोक यायचे. मग शंकराचार्य काय करायचे, तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही शैव ना, तुम्ही पाशुपत्य गाणपत्य तुम्ही सांगा. मग त्यांचे विचार यांचं खंडन मंडन व्हायचं. त्याला शास्त्रार्थ करणं किंवा वाद घालणं असं म्हणतात. आपण वाद घालतो तो शब्द वेगळा आहे, ह्याला वाद म्हणजे चर्चा हा शब्द आहे. आणि शंकराचार्यांचं वैशिष्ट्य होतं ते कुणावरही भांडले नाही, त्यांनी आपली मतं लादली नाही, पण आपली मतं पटवून दिली. आणि प्रत्येकाला त्यांनी वेदांमध्ये आधार दिला. तेव्हा त्यांचं बोलणं इतकं सुंदर, समजावून सांगणं इतकं सुंदर, त्यांचं व्यक्तिमत्व इतकं सुंदर की ते लोक त्यांच्या भाळायचेच आणि त्यांना पटायचं की चला ते पण यांच्या समूहात आले. असे त्यांचे शेकडो शिष्य जागोजागी दर 10 किलोमीटरवर जायचं आणि हे करायचं. आणि अशी कीर्ती पसरायला लागली. अख्ख्या भारतवर्षात त्यांची अशी कीर्ती पसरायला लागली. आता उत्तर काशीमध्ये हे गेले होते, आपण गेलो होतो, पण जे केदारनाथला जायसाठी जिथे थांबलं ती उत्तर काशी. तर त्या उत्तर काशीमध्ये आता यांचं काय म्हणतात आणखी शिष्यांचा गोतावळा आहे आणि खंडन मंडन चालू आहे, अध्ययन चालू आहे, अध्यापन चालू आहे, असं सगळं चालू आहे. तर इथे काय होतं, यांची जेव्हा चर्चा चालू होती ना, तेव्हा एका संध्याकाळी एक ब्राह्मण तिथे आला आणि सगळं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला काही शंका आहे, विचारू का. तो हो म्हणजे शिष्यांनी सांगितलं, आमचे आचार्य तर सगळ्यांनाच सांगायला तयार असतात, इनफॅक्ट त्यांना ते सगळं आवडतंच. आणि तो काही प्रश्न विचारायचा, त्या प्रश्नांना आचार्य उत्तर द्यायचे. आणि त्याच्यानंतर असं 1, 2, 3 असं ते म्हणे रोजच येत होते. रोज अतिशय तपशिलात जाऊन प्रश्न विचारायचे, वेदांच्या खोल म्हणजे त्या शिष्यांना आनंदाच्या उपाया फुटायच्या की आपल्याला किती ज्ञान आहे. होतं की नाही, 2 माणसं समजा अगदी राजकारणातली चर्चा करत असतील आणि आपण त्या राजकारणात नसतो. आठवा आपल्या हॉलमध्ये नवऱ्याचा मित्र आला, आपण चहा करतोय, पण आपलं लक्ष बाहेर असतं, कारण यांचं राजकारणातलं वाचन ज्ञान असतं आणि आपल्याला ते ऐकायला फुकट असतं ना, आणि ऐकायला छान वाटतं, आपण न वाचता मिळतं. तर सगळे शिष्य खूप त्याचा आनंद घेत होते. त्याच्यात एक छान पद लिहिलंय आचार्यांबद्दल. ते शिष्य काय म्हणताय, आचार्य शिवाचे अंश विष्णूच महर्षी व्यास, आचार्य शिवाचे अंश विष्णूच महर्षी व्यास, ते वृद्ध विप्रवेशात येऊन परीक्षा घेत, अतिबिकट प्रश्न योजून पुसती होत या लागून, अतिविनम्र यतीवर झाले, अतिविनम्र यतीवर झाले, वेदांत सत्य बोलियले, वेदांत सत्य बोलियले, संतुष्ट त्यास मग केले, संतुष्ट त्यास मग केले, मग तिथे व्यास प्रत्यक्ष ब्रह्मसूत्र करीती भाष्य, मग तिथे व्यास प्रत्यक्ष ब्रह्मसूत्र करीती भाष्य. मुद्दा लक्षात आला असेल तुमच्या की हा यती रोज यायचा, रोज चर्चा करायचा, 17-18 दिवस होता. आणि मग शिष्य शंकराचार्यांना म्हणतात की हा माणूस नेहमीचा ब्राह्मण किंवा शिकणारा नाही आहे, हा कोणीतरी वेगळा आहे. तर ठीक आहे म्हणजे आपण उद्या त्याला विचारूया. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तो ब्राह्मण येतो, चर्चा संपते, तेव्हा शंकराचार्य म्हणतात, मी तुम्हाला एक विचारू का. तुम्ही विचारा ना, तुम्ही कोण कुठल्या माहिती नाही, पण इतक्या तपशिलात आजतागायत कुणीच चर्चा केली होती. आपण स्वतः वेदव्यास तर नाही ना. आणि ते हसतात आणि स्वतः वेदव्यासांची मूर्ती तिथे प्रकट होते. ते स्वतः वेदव्यास असतात आणि ते म्हणतात, बाळा तुझ्या इतकं सुंदर मी लिहिलेल्या माझ्या ज्या साहित्यकृती आहेत त्याच्यावरती भाष्य कोणीच करू शकणार नाही. मला हे बघायचं होतं, तू ज्याच्यावरती बोलतोयस ते लिहिणारा उद्गाता असल्यानंतर तू कशी उत्तरं देतोस ते मला पाहायचं होतं. सगळेजण साष्टांग दंडवत घालतात आणि मग वेदव्यास त्याला सांगतात की हे ज्ञान तुला असं सगळीकडे पसरवायचं आहे, मग तू कुठे जावंस. तर त्यावेळी ते त्याला सांगतात की कर्मकांडावरती विश्वास ठेवणारा एक मोठा वर्ग आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकांड विद्वान आहेत आणि त्यांनी बराच समाज असा झाकवायला गेला. म्हणजे असं आहे ना, आपण एखाद्यांचं ऐकलं खूप की आपण एकदम त्याला फेवर होतो, हे राजकारणी लोक असंच करतात ना, असा एखादं सांगायला लागला की आपण इम्प्रेस होतो आजच्या भाषेत. तर अशी एक व्यक्ती आहे जी कर्मकांडाचा सगळा विश्वास ठेवणारी आहे. तर कोण आहे म्हणे, तर त्या व्यक्तीचं नाव आहे कुमारील भट्ट. मी कदाचित हे नाव ऐकलं असेल, आपण कीर्तनांना वगैरे जातो तेव्हा ऐकायला मिळतात. कुमारील भट्ट हे अत्यंत प्रकांड पंडित आहेत आणि कर्मकांडाचे हिंदूच आहेत बरं का, पण ईश्वरावरती विश्वास नाही, म्हणजे ईश्वर नाहीच.
असं निरीश्वरवादी पण हिंदू आणि बाकी सगळे कर्मकांड करणार. कारण आपल्या वेदांमध्ये 80% भाग हा कर्मकांडाचा आहे. म्हणजे आपण जे रोज करतो ना, यज्ञ म्हणा, अनेक विधी करत असतो आपण, अनेक पूजा करताना, हे सगळं कर्मकांडात येतं. तर कुमारील भट्टांकडे तू जा आणि त्यांना पटवून दे की ईश्वर महत्त्वाचा आहे, कर्मकांड आहेच पण कर्मफळ देत नाही, आणि हे तू तुझ्या पद्धतीने समजावून सांग. अर्थातच वेदव्यासांची आज्ञा आहे, ज्यांच्यावरती यांनी भाष्य लिहिली आहेत, तर सगळेजण नमस्कार करतात, वेदव्यास इथून निघून जातात. आणि ही सगळी मंडळी आता प्रयागला आहेत, कुमारील भट्टांचं जे स्थान आहे ते तिकडे जायला निघतात. आणि त्यांना वाटेमध्ये असं कळतं लोकांकडनं, आता विचारत जात आहेत ना, तर त्यांना असं कळतं की कुमारील भट्ट स्वतःला जाळून घेत आहे. आता एवढा मोठा विद्वान आहे, एवढे त्यांचे हजारो शिष्य आहेत, तर ते स्वतःला जाळून कसं घेत असतील म्हणे. पण हे लोक भराभरा जातात आणि त्यांना तिथे काय दिसतं की मोठाच्या मोठा अग्नी पसरलेला आहे. तुषावर्त म्हणतात त्याला, तुषार. तुसं म्हणजे भातकोटाचं असतं ना, तांदूळाच्या वरचं कवर असतं ना, हे फार सावकाश जळतं बरं का. तर हे सगळं जळतं आणि त्याच्यामध्ये कुमारीला भट्ट बसलेले आहेत. आणि शंकराचार्य धावत धावत येतात, नमस्कार करतात. हे काय, हे यतिवरा, हे काय? कुमारीला भट्टांना काय नावाने हाक मारलं असं, हे तुम्ही काय करताय? तेव्हा ते सांगतात की मला खात्रीच होती की मला मरण्यापूर्वी एकदा तरी तुझं म्हणत असतील, तुमचं म्हणत असतील, आचार्यांचं दर्शन होईल. तो पावे त्यांना आचार्य म्हणायला सुरुवात झाली होती. आचार्य म्हणजे काय की सगळ्या वेदांचं ज्याला ज्ञान आहे, ज्याचं पठण आहे आणि जे तो समजावून सांगू शकतात, आचरती इति आचार्य, आणि त्याचं ते आचरण करतात, त्याला ते आचार्य म्हणतात. तर तोपावे तर हे आचार्य झालेले होते आणि मला तुमचं दर्शन झालं तेव्हा मला खूप बरं वाटतंय. तर ते म्हणतात ते जाऊ दे, पण तुम्ही असं अग्नीत का बसलेलात? त्यावेळेला ते असं म्हणतात, दोन गोष्टी मी तुला सांगतो. त्याच्यात एक छोटंसं काव्य आहे. जरी असती जगी वेद हे प्रमाण हो, जरी असती जगी वेद हे प्रमाण, तरी ते रक्षण होईल सप्रमाण. कड्यावरती कुमारील भट्ट गेले, तिथून खाली ते शरीर सोडी गेले. काय घडलेलं आहे म्हणजे मी सगळ्यांना सांगत होतो की वेद महत्त्वाचे आहेत, वेद हे प्रमाण आहे. पण हे जे बाकी निरीश्वरवादी आहेत हे सगळे म्हणायचे की नाही, मग तू सिद्ध करून दाखव. मग मी त्यांना म्हटलं की वेद हे आहेत, वेद सर्वकालीन आहेत आणि सर्वश्रेष्ठ आहेत. तर मग ह्यांनी सांगितलं आम्ही राजाला सांगतो. मग राजाने असं सांगितलं, राजा पण त्याच बाजूचा ना, कर्मचारी. तर म्हणजे आम्ही तुला कड्यावर नेतो आणि तिकडून खाली फेकून देतो. जर वेद प्रमाण असतील तर तू वाचलं पाहिजेस, जर तू म्हणतोस त्यात तथ्य असेल तर. तर म्हणतात होय, वेद जर खरे असतील, प्रमाण असतील तर मला काही होणार नाही, आणि नसतील तर नाही होणार. आणि म्हणे याला असं म्हटले, कड्यावरती कुमारीला भट्ट गेले, तिथून त्यांचे शरीर टाकी आले, तिथून त्याला खाली फेकून देतात. आणि म्हणे कुमारीला भट्ट म्हणे कापसाच्या पुंजक्यासारखे तरंगत 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 खाली येतात, पण खाली येतात तेव्हा त्यांच्या डोळ्याला इजा. मग ते कुमारीला भट्ट शंकराला म्हणतात की तुम्ही अद्वैत सिद्धांतवाले, मग माझ्या डोळ्याला जखम का झाली? ते सांगतात तुम्ही काय म्हणालात, वेदाचे प्रमाण असतील तर मला काही होऊ देऊ नको. तुम्ही शंका घेतली ना, तुम्ही असं नाही म्हणाल वेद प्रमाणच आहेत आणि मला काही होणार नाही असं नाही म्हणाल, तुम्ही शंका व्यक्त केली, त्या शंकेबद्दल ते तुम्हाला प्रायश्चित्त. हा एक भाग. आचार्य म्हणतात ठीक आहे, पण तुम्ही अग्निप्राशन का करताय? तेव्हा ते सांगतात की ह्या जैन आणि बौद्ध लोकांची जी सगळा इथे माजलेलं आहे त्याच्यावरती तुटून पडण्यासाठी मी त्या जैनांच्या आणि बौद्धांच्या गुरूंच्याकडे गेलो, त्यांच्याकडे दीक्षा घेतली, त्यांच्याकडे राहिलो आणि त्यांचं सगळं शिकून घेतलं असतं ना. शत्रूवरती जर आपल्याला आघात करायचा असेल तर शत्रूची अंडी पिल्ली आपल्याला समजून घ्यायला लागतात. फुलखात पाणी पिल्या डोळ्याला असं होतं या वातावरणात. थोडी ते आहे ना, कुंभकर्ण जे आहे ना, त्याची जी पत्नी असते ना, ती म्हणे रामायणामध्ये जेव्हा युद्ध संपतं ना, किंवा टेम्परेचर वाढवा असं करा, सांगा बरं का. ही कथा अशी आहे की म्हणे रावणाचा वध होतो ना, त्यावेळेला ती कुंभकर्णाची पत्नी येते आणि ती म्हणते की तुम्ही तर माझ्या पतीला मारलं, आता मी कुठे जाऊ? तर राम एकदम कुठे पाठवायचं हिला? बरं ती कुंभकर्णाची पत्नी आहे, म्हणजे रावणाच्या बंधूची पत्नी आहे ना, माहिती मानिनी आहे ती पण. मग ते असं सांगतात की तू अशा ठिकाणी जा की तुला सन्मानाने बोलवतील. असं तुला सन्मानाने बोलवतील ना, तो सन्मान कीर्तनातच असतो. कारण बाकी सगळ्या काळज्या दूर, वातावरण छान, असं छान वाजतंय आणि ते तिथे ते कीर्तनामध्ये ते छान ढुमढुम असतं आणि याच्यात येते झोप.
तसं म्हणे जिथे झोप येते तिथे तो प्रवचनकार उत्तम प्रवचन करतो असं म्हटलं असतं. असं तल्लीन होतं. आणि माझ्या काही काही मैत्रिणी सांगतात अगं आम्ही डोळे मिटून ऐकत असतील असं. हरकत नाही, तुमचे डोळे मिटले असतील, तुम्ही झोपले असेल तरी स्वप्न पडतात की नाही आपल्याला. स्वप्नात मोठी मोठी स्वप्न असतात. अगदी मी अंधेरीला गेले, सदावरती वहिनींकडे गेले, हे खाल्लं ते खाल्लं सगळे तर स्वप्नात आपल्या चित्तावरती जागे असतात. त्यामुळे तुमचे ज्या शरीराचे सेल्स आहेत त्या सेल्सवरती माझी वाणी जी आहे त्याचा इफेक्ट होतच असणार. काही अर्थ नाही झोपलात तरी, शरीर तुम्ही झोपूच शकत नाही तसं, डोळे मिटतात असं. तर हे सगळं झाल्यानंतर ते म्हणतात, कुमारीला वाटतं की मी ज्या गुरूंकडे शिकलो त्यांचीच विद्या चुकीची कशी हे सांगत फिरलो ना, म्हणजे मी प्रमाद केला आहे, म्हणजे मी गुरुच्या ज्या तत्वाचा भंग केला आहे त्याला शासन म्हणजे देहांत शासन. आता आचार्य सांगतात की अरे ज्यांचं तत्वज्ञानच चुकीचं आहे त्यांचा प्रमाद तुम्ही केला तर काहीच हरकत नाही ना. तुम्ही दरोडेखोराला फटके दिले तर मारलं तर काहीच चुकीचं नाही आहे ना. पण नाही म्हणे मला पटत नाही, मला निष्कलंकच मरायचं आहे, त्यामुळे देहांत प्राशन तुषार अग्नी जो आहे हाच मी प्राशन करणार. आचार्य म्हणतात माझ्याकडे विद्या आहे, मी अजूनही या अग्नीला शांत व्हायला सांगू शकतो. तुम्ही या, तुमचं आणि माझं मिळून आपण हिंदू धर्माचा प्रचार करू, अद्वैतवादाचा. ते म्हणतात खालचं शरीर सगळं जळून गेलेलं आहे आता, त्यामुळे मला इथेच बोलू दे. आणि सगळे नमस्कार करतात. त्यानंतर त्यांचं दीपदहन होतं आणि ही मंडळी आता पुढे जातात. तत्पूर्वी कुमारी भट्ट काय म्हणतात की तू माझ्याशी शास्त्रार्थ करून हे तुला वाढवायचं आहे ना, तू एक काम कर. मंडन मिश्र, कदाचित तुम्ही ऐकलं असेल, मंडन मिश्र नावाचा माझा शिष्य आहे, तो माझ्या इतकाच विद्वान आहे, तू त्याच्याशी शास्त्रार्थ कर आणि तोही तुला मग तुमचं काय होईल त्याप्रमाणे तुम्ही हिंदू धर्माचा प्रसार करा. हिंदू धर्माचा मूळ सिद्धांत आहे आपण अद्वैतवाद स्वीकारलेला आहे. अद्वैतवाद म्हणजे तू आणि मी वेगळे नाहीच, रामी रामदासा, आपण एकरूप होणं, सगळे आपण एकच आहोत आणि आपण ब्रह्मरूप आहोत. सगुण माणसासाठी आपण वेगळे आहोत. आपला संसार आहे, ह्या जगात आपण जे जन्माला आपल्याला आईवडील आहेत, आपल्याला पुढे मुलं बाळ आहेत, नातवंड आहेत, हे सगळं आहे. पण शेवटी जे फायनल गोल आहे ते आपण सगळे एकच आहोत आणि आपण एक ब्रह्मरूप आहोत. याला अद्वैत सिद्धांत म्हणतात. अद्वैतावरती खूप आहे, मी हे थोडक्यात सांगितलं. तर म्हणजे तुम्ही अद्वैताचा प्रचार करा. ठीक आहे म्हणाले मी. आणि मग हे मंडन मिश्र आहेत कुठे, तर ते माहिष्मती नगरीमध्ये आहेत. ही पण नर्मदेच्या किनाऱ्यावरती आहेत. मग ही सगळी मंडळी शोधत शोधत जात आहेत कुठे आहेत माहिष्मती नगरी वगैरे वगैरे. आणि मग त्या नदीच्या किनाऱ्यावर जेव्हा ते माहिष्मती नगरीत येतात तेव्हा ते विचारतात की हा मंडनांचा वाडा कुठे आहे, वाडा ज्या घर जे काय असेल ते. कारण मंडन मिश्र यांचे हजारो अनुयायी आहेत आणि ते व्यवस्थित श्रीमंत आहेत. म्हणजे त्यांच्या त्या नगरामध्ये त्यांनी ना फक्त संस्कृतच बोलायला परवानगी दिली आहे, कुणीही प्राकृत बोलायचं नाही, संस्कृतच. आणि सगळी ती नगरी सुशोभित, झाडं सुंदर, रस्ते सुंदर आणि आकर्षक ज्याला म्हणतात ना, म्हणजे आज आपण जे स्वित्झर्लंडला गेलो की म्हणतो ना काय सुंदर काय सुंदर, तशी म्हणे ती नगरी असा तिचा उल्लेख आहे. आणि हे मंडन मिश्र स्वतः आणि हजारो अनुयायी आणि परंपरा आलेली संपत्ती अतिशय श्रीमंत असं. मग हे ते विचारतात की हे कुठे राहतात, तर म्हणे त्या सरोवरात या नदीच्या काठी ज्या स्त्रिया धुणं धुत असतात ना त्या संस्कृतमध्ये बोलतात. आणि शंकराचार्यांना काय म्हणतात ऐका. द्वारिजांच्या पिंजरे लोंबताती हो, द्वारिजांच्या पिंजरे लोंबताती. बऱ्याच ठिकाणी अशा दारावरती पोपट मैना ठेवायच्या पद्धती होत्या तिकडे. आणि ते पोपट करतात ना, विटू विटू कोणी तर श्रीराम श्रीराम असं म्हणतात, त्यांना शिकवलेलं असतं. तर ज्यांच्या वाड्याच्या बाहेर पिंजरे टांगलेले आहेत त्याच्यामध्ये राघू मैना आहेत. द्वारिजांच्या पिंजरे लोंबताती हो, राघू मैना सुस्वरे त्यात गाती, राघू मैना सुस्वरे त्यात गाती. द्वारिजांच्या मग राघू मैना काय करतात, चिवचिव करतात का, कावकाव करतात का, विटूविटू करतात का, ते चर्चा करतात वेदांताची. ते म्हणतात कर्माचं फळ काय आहे, कर्मफळ त्याला सिद्ध आहे का. राघू मैना सुस्वरे त्यात गाती, वाद त्यांचा हो चाले अमृताचा, वाद त्यांचा हो चाले अमृताचा. तो जिवाडा
पंडिताचा, तोची वाडा तुम्ही जाणा पंडिताचा. त्या वाड्यापाशी जा की जिथे पिंजरे टांगलेले आहेत, त्याच्यात राघू मैना आहे, ते वेदांतावर चर्चा करतात. असं वर्णन आहे. सगळ्यांना आश्चर्य वाटतं की इतका विद्वान, आणि शोधत शोधत येतात. आणि भला मोठा वाडा आहे, रांगोळ्या काढलेल्या आहेत, असा सजवलेला वाडा आहे सण असल्यासारखा. दरवाजा बंद. आता एवढ्या मोठ्या वाड्यात जायचं आणि दरवाजा बंद कसा? मग त्यांना कळतं की आतमध्ये श्राद्ध चाललेलं आहे आणि श्राद्धाच्या वेळेला संन्यासाचं तोंड पाहायचं नसतं, असे त्यांचा विश्वास. ते जे काय असेल ते. तर शंकराचार्यांना सगळ्या काय म्हणतात त्याला सिद्धी माहिती होत्या. म्हणजे लघुरिमा, गरिमा, म्हणजे सूक्ष्म रूप घेणं, मोठं रूप घेणं, हे सगळं येत असतं. ते सूक्ष्म रूप घेऊन आत जातात आणि आतमध्ये हा मंडन जो आहे, हा मंडन मिश्रा श्राद्ध करत असतो. आणि त्या श्राद्धाला त्यांनी वेदव्यास आणि जैमिनींना बोलवले. जैमिनी वेदव्यासांचे शिष्य. आणि हे सगळं कर्मकांड मांडले. कर्मकांडावरती विश्वासच ना. आणि छान असा त्यांचं सगळं चाललेलं आहे. आणि एकदम हे तिथे टुपक्कन येतात शंकराचार्य. असं एवढासा बटू आणि संन्याशी बघून तो मंडन मिश्रा भडकला. कारण पैसेवाला असणार आणि ज्ञानाची एक मस्ती असतेच माणसाला. तर तो चिडून त्यांना काय म्हणाला आहे शंकराचार्याने, असंच असं आहे बरं का, कुतो मुंडी, म्हणजे हे टाकल्या तू कुठून आलास? मुंडन केलेल्या माणसाला हे टाकल्या तू कुठून आलास? आता संस्कृत भाषेमध्ये काही काही शब्दांचे 2-2 अर्थ होतात. कुतो मुंडी, तू कुठून आलास असाही होतो. तर हे काय म्हणतात, कुठून आलास? हे मुंडन कसलं तुझं? तो म्हणतो आगलान मुंडी, म्हणजे गळ्यापासून आहे माझं मुंडन केलेलं. आता तो काय विचारते, तू कुठून आलास? त्याला राग आलेला आहे. हे याला कळलेलं आहे. म्हणतात आगलान मुंडी, म्हणजे मी गळ्यापासून केलेलं आहे. मग तो म्हणतो पंथास्ते पृच्छते मया, मी रस्ता विचारतोय, तू कुठून आलास? याचे 2 अर्थ होतात. की मी रस्त्याला विचारतोय असाही अर्थ होतो ना. आचार्य म्हणतात की मा पंथा हा, तू रस्त्याला विचारलंस ना, मग रस्ता काय म्हणाला? म्हणजे बघा, हे खरं ना, पुढे सांगते मी याच्याबद्दल. की मा पंथा, रस्ता काय म्हणाला? आता हा भडकला, आधीच हॉट टेम्पर झाला आहे, त्याला डिस्टर्ब झालं आहे आणि हा अशी उत्तरं देतोय, हा संन्याशी पिल्लू असलेला. तो म्हणतात त्वन्माता मुंडी, म्हणजे रस्ता म्हणाला तुझी आई मुंडी. मग हा शंकराचार्य म्हणतात रस्ता त्याला म्हटलाय ना, तथैवही असेलही. ह्याचा पित्त खबरतं. भांडणाऱ्या माणसाला आपण अशी उत्तर दिली ना की आणखी चेकाळतं. बँकेत मला अनुभव आहे असं. तो हा म्हणतो अहो पिता किमसुरा, दारू प्याल्यास का? असं तो मंडन मिश्रा म्हणतोय. हा कर्मकांडी येतो आणि विद्वान पण भडकलाय ना. भडकलं की दुर्वास कसे, तसंच. अहो पिता किमसुरा, तू दारू प्यायलास काय? तो म्हणतो आता पिता किमसुरा, म्हणजे दारूचा रंग पिवळा आहे असंही वाक्य होतं. तो म्हणतो नाही मग श्वेता येतच मला, दारूचा रंग पिवळा नाही पांढरा असतो. भडकतायत हे सगळे बघतायत की हा थांबतच नाही आहे. तो म्हणतो किम त्वम जानासी तद्वर्णनम, म्हणजे वा तुला त्याचा रंग पण माहिती आहे का? शंकराचार्यांना. आचार्य म्हणतात अहम वर्णम भवान रसम, मला तर फक्त रंगच माहिती आहे, तुम्हाला त्याची चव पण माहिती आहे वाटतं. हा मोठाच्या मोठा संवाद आहे संस्कृतमधला मंडन मिश्र आणि आचार्यांचा. आणि नळावरच्या बायका भांडतात ना, तसा आहे हा. आणि मला असं वाटतं की आचार्यांमध्ये कुठेतरी एक लहान मूल लढलंय ना, खोडकर असं, ते मूल यातलं बाहेर आलंय. आणि असं त्यांचं चाललं. मग ते वेदव्यासमध्ये येतात आणि त्याला म्हणतात अरे तू एवढा कर्मकांडी ब्राह्मण, एवढी कर्म करतोयस आणि तू असा भांडतोयस काय? हा कोण जो बटू आहे त्याच्याशी असं भांडणं बरोबर नाही. त्याला कळतं की आपलं चुकलं. मग काय समेट होतो. हां मग संन्यासा तुला काय आता भिक्षा पाहिजे? मला वादाची भिक्षा पाहिजे. हे जे तुम्ही कर्मकांडाचे आहेत त्याच्याबद्दल मला तुमच्याशी शास्त्रार्थ करायचा आहे. ठीक आहे म्हणाले, आजचं हे सगळं संपू दे, आपण उद्या बसू वादाला. मग त्यांचं ते संपलं. दुसऱ्या दिवशी काय वेळ ठरलेली असते त्यावेळेला हे वादाला म्हणजे शास्त्रार्थ करायला येतात. आता शास्त्रार्थ करायला दोघांनी 2 बाजूला बसायचं. म्हणजे एक हा म्हणणार, एक त्याचं उत्तर देणार, असं होणार. आता याच्यानंतर काय होतं, थोडं तरी चालेल. शास्त्रार्थ करताना कोणीतरी ज्युरी पाहिजे ना, तर त्यांचा निवाडा करायला म्हणजे कोण यातले जिंकते हारते कोण, याच्यासाठी ज्युरी कोण असते? उभय भारती. ही मंडन मिश्रांची पत्नी आहे बरं का. म्हणजे एक प्रकांड ज्ञान असणारा माणूस आहे. आणि स्वतः शंकराचार्य की जे आचार्य आहेत, ज्यांनी सगळ्या वेदव्यासांच्या प्रकरणांवरती भाष्य लिहिलं आहे, तसे हे आहेत. आणि यांना ज्युरी म्हणून एक स्त्री आहे. म्हणजे स्त्रीला किती महत्त्व होतं त्या काळी हे इथे अधोरेखित होतं आणि त्याला मान्यता आहे.
आणि ती काय करते की असं म्हणतात की म्हणे तिला स्वयंपाक पण करायचा असतो ना, मग ती म्हणते की मी एवढा वेळ नाही थांबणार, दोघांच्या वेळात एक एक माळ घालते. ती म्हणते ज्याची म्हणा आधी सुख येतो हरला. ते म्हणे हारायला लागलात ना तुम्ही की तुमच्या आतमध्ये एक उष्णता निर्माण होते, असं एक अपमानाची भावना येते, त्यामुळे ते गळ्यातलं सुकतो. तर ती म्हणे तिला स्वयंपाक करायचा होता म्हणून तिने माळा घातल्या दोघांच्या. गंमत जाऊ दे. तर अशी ती बसते आणि ह्याचा शास्त्रार्थ सुरू होतो. एक एक मुद्दे शंकराचार्य मांडतात, त्याचं खंडन मंडन मिश्रा करतात. मंडन मिश्रा मुद्दे म्हणतात, त्याचं खंडन आचार्य करतात. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 17 दिवस वाद होतो. आणि हे सगळं ऐकायला हजारोंच्या संख्येने शिष्य माणसं साधू संत आजूबाजूच्या कित्येक गावातली लोक अशी पसरली आहेत आणि त्यांच्या समोर हा वाद चालला आहे. 17 दिवस होतात आणि 17व्या दिवशी मंडन मिश्राच्या गळ्यातली माळ सुकायला सुरुवात होते आणि त्याच्याकडे उत्तर नाही आहे जातात आणि आचार्य शांतपणे सांगतात. आणि आता सगळ्यांना कळलंच ना की आता हरलेत मंडन मिश्रा. या वेळेला तिथे जे कोण जाणकार असतात ते म्हणतात आता मंडन मिश्रा हरलेत. आणि ठरलं काय की मंडन मिश्रा जर हरले तर त्याने संन्यास घ्यायचा, गृहस्थ धर्म सोडायचा. आणि आचार्य जिंकले तर आचार्य संन्यास सोडून गृहस्थादर्श करायचा किंवा त्याची शिष्यत्व घ्यायचं. जेव्हा लोक असं म्हणायला लागले की मंडन मिश्रांच्या गळ्यातली माळ सुकायला लागली, त्यावेळेला उभय भारती म्हणते की मी यांची अर्धांगी आहे, मला पण जर तुम्ही हरवलं तर तुम्ही जिंकलात असं होईल, नुसतं त्यांना जिंकून नाही चालणार, मी अर्धांगी आहे. ठीक आहे, मान्य केलं सगळ्यांनी. आणि आता उभय भारती स्वतः मंडन मिश्रांच्या जागी येऊन बसले आहेत आणि त्यांचा वाद सुरू होतो. आता उभय भारतीच्या लक्षात आलेलं आहे की हा सर्वज्ञ माणूस आहे, याचं जे ज्ञान आहे ते सर्वंकष आहे, म्हणजे याला कुठल्याही खंडन मंडनामध्ये आपल्याला हरवता येणारच नाही आहे. मग त्यावेळेला ती काय करते की त्याला कामशास्त्रावरती प्रश्न विचारते. श्रोते हो, आपण आजच्या तारखेला पण या विषयावरती आपल्या मुलाशी, लग्न झालेल्या मुलाशी पण आपण बोलत नाही, लहान वयाच्या तर सोडा. पण त्यावेळेला लाखो लोकांच्या समोर ही उभय भारती आचार्यांना कामशास्त्रावरचे प्रश्न विचारते. तिचे प्रश्न असेल की काय कृती केल्यामुळे स्त्रीचा कामभाव जागृत होतो आणि काय स्त्री करते ज्यामुळे कामभावनेमध्ये ती पुरुषावरती आपलं अधिराज्य गाजवू शकते. असे खूप बारीक बारीक प्रश्न आहेत. खूप आश्चर्य आणि आपण स्तिमित होतो की ज्या शास्त्राला आपण उच्चार करणं आजही वर्ज्य मानतो असे तिचे स्पष्ट स्वच्छ प्रश्न आहेत. आणि आता इथे आचार्य मान खाली घालतात आणि म्हणतात, हे देवी, मी एक संन्यासी आहे, मला कामशास्त्रावरचे प्रश्न विचारणं योग्य ठरेल का? मंडन मिश्रा पण म्हणतात, हे तुझं चुकतं, हे असे प्रश्न नाही विचारायला पाहिजे. ते म्हणते कामशास्त्राला आपल्या हिंदू धर्मामध्ये महत्त्व आहे, ते कामशास्त्र आहे, त्याला कुणीही वाईट नाही ठरवलेलं, त्याच्यामध्ये खूप त्याचे डिटेल्स आहेत, त्याची मराठीतल्या अनुवादाची काही पुस्तकं पण आहेत, याच्यामध्ये क्रीडांचे उल्लेख आहेत आणि त्यांनी ते स्पष्ट करून सांगितलेलं आहे. कारण आहे ना हो, हे जगराटी पुढे चालायची तर ह्या गोष्टीची गरज आहे ना, म्हणून तर आपण सगळ्या वेदमंत्रांनी लग्न करतो आणि आपल्याकडे त्याला समाज मान्यता आहे. मग आता आचार्य म्हणतात की या गोष्टीबद्दल मी सगळी उत्तर देईन, मला 1 महिन्याचा वेळ द्या. ती म्हणते ठीक आहे. आणि आचार्य तिथून निघून जातात त्यांच्या शिष्यांबरोबर. ते एका अरण्यातनं जात असतात, त्यावेळेला तिथे नुकतीच एक राजा शिकारीला आलेला असतो. त्या राजावरती त्या सिंहाने झडा घालून त्या राजाला मारलेलं असतं आणि ते प्रेत तिथे पडलेलं असतं. त्या राजाचं नाव अमरिक राजा आणि अमरिक राजाचं प्रेत तिथे पडलेलं असतं. तर शंकराचार्यांना एक युक्ती सुचते. ते शिष्यांना म्हणतात, मी या राजाच्या शरीरात प्रवेश करतो, कारण ती त्यांना सिद्धी आलेली आहे आणि तुम्ही मी देह ठेवतो एका ठिकाणी गुहेत, त्याचं रक्षण करा, योग्य वेळी मी परत येतो. आणि ते त्या अमरिक राजाच्या शरीरात प्रवेश करतात. तो राजा जिवंत होतो आणि मग त्याचे काय सगळे सेनापती वगैरे त्याला शोधत आलेले असतात, ते त्या राजाला घेऊन जातात. 1 महिना हा राजा राज्य करतो. त्याच्या राणीच्या आयुष्यातले ते सगळ्यात सोन्याचे दिवस आहेत असा उल्लेख आहे. आणि ती असं म्हणते की माझं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आहे म्हणून माझ्या आयुष्यात हे सोन्याचे दिवस आले. आणि मग 30 दिवसानंतर 31 दिवस झाल्यानंतर पुन्हा शंकराचार्य तो देह सोडतात, म्हणजे तो राजा मृत होतो आणि आपला देह त्यांनी जिथे ज्या गुहेत ठेवलेले त्याच्यात ते प्रवेश करतात. आणि या कालखंडामध्ये संपूर्ण ग्रंथामध्ये तिने जे जे प्रश्न विचारलेत उभय भारतीने त्याची उत्तरं लिहितात आणि तो ग्रंथ तिला सादर करतात. आणि जेव्हा तो ग्रंथ द्यायला ते येतात तेव्हा ती म्हणते की मला हे माहीतच होतं, मी एक प्रयत्न केला की हे पण लोकांना कळावं यासाठी. आणि ती म्हणते की आम्ही काय सरेंडर होत आजच्या भाषेमध्ये. आणि मग मंडन मिश्रांना पर्याय नसतो आणि मंडन मिश्रा तोपर्यंत शंकराचार्यांच्या अद्वितीय बुद्धीने असे भारलेले असतात
त्यामुळे ते त्याला नमस्कार करतात. हा शंकराचार्यांचा पुढचा शिष्य, याचं नाव सुरेश्वराचार्य. हा दुसरा आहे. पुन्हा एक छानसं भजन म्हणूया. छान टाळ्या वाजवा. मी पहिलं म्हणते, मग तुम्ही म्हणा आणि छान आवाज येते. हरी सुंदर नंद मुकुंदा, हरी सुंदर नंद मुकुंदा, हरी सुंदर नंद मुकुंदा, हरी सुंदर नंद मुकुंदा, हरी नारायण हरि ओम, हरी नारायण हरि ओम, हरी सुंदर नंद मुकुंदा, हरी सुंदर नंद मुकुंदा, हरी नारायण हरि ओम. आता म्हणा. हरी नारायण हरि ओम, वनमाली मुरलीधारी, वनमाळी मुरलीधारी, वनमाली मुरलीधारी, वनमाळी मुरलीधारी, गोवर्धन गिरिवरधारी, गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिवरधारी, गोवर्धन गिरिवरधारी, नित नित कर माखन चोरी, नित नित कर्माखन चोरी, हरी नारायण हरि ओम, हरी नारायण हरि ओम, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम. हरि नारायण हरि ओम. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. आता आपण शंकराचार्यांच्या तिसऱ्या शिष्याकडे येऊया. त्यांचे 4 शिष्य प्रसिद्ध आहेत. एके ठिकाणी काय होतं, श्रीवल्ली क्षेत्र आहे आणि ह्या श्रीवल्ली क्षेत्रामध्ये ते प्रवास करत असतात त्यांच्या सगळ्या शिष्यांना घेऊन. त्यावेळेला प्रभाकर पंत नावाचे एक ब्राह्मण असतात, तर ते यांच्या सगळ्या चर्चेला येत असत, चर्चा करत असत आणि प्रश्नोत्तर होत असत. विद्वान असा माणूस आहे तो. आणि त्या प्रभाकरांची बायको त्यांना काय म्हणते की हा जो आलेला ना संन्यासी, याच्यामध्ये काहीतरी ताकद आहे, तर आपल्या मुलाला त्यांना दाखवाल का? का बरं? त्यांचा मुलगा जो असतो ना, तो जड असतो. जड म्हणजे तो वाढलेला आहे शरीराने, पण त्याला बोलता येत नाही आहे, त्याला विद्याच नाही, असं असतं का? हा एक दोष आहे. तर आपल्या मुलाला दाखवूया आणि कदाचित या संन्याशामुळे त्या मुलामध्ये फरक पडेल. प्रभाकर पंत मान्य करतात आणि ते त्या एवढ्या मोठ्या मुलाला, 12-13 वर्षाचा मुलगा उचलून आणतात म्हणे यांच्यासमोर आणि ठेवतात. आणि मग आचार्य म्हणतात, काय झालं याला? ते म्हणतात, अहो जन्मल्यापासून हा असाच आहे, त्याला काय गतिमंद म्हणतात, मंदबुद्धी म्हणतात आणि ह्याला काही बोलता येत नाही, काही कळत नाही, काही नाही. खूप दुःखी आहेत, कोणीही आईवडील दुःखीच असणार हो असं, आणि आयुष्याचं दुःख आहे हे. आचार्य की स्मित करतात आणि त्या मुलाच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि विचारतात, बाळा तू कोण आहेस, तू कुठून आला आहेस आणि काय तुझ्या आयुष्याचं इप्सित आहे? सगळेजण बघतायत, जो मुलगा काही धड बोलत नाही त्याला आचार्य हे प्रश्न विचारतायत. आणि अहो आश्चर्य, आचार्यांनी हात ठेवल्यानंतर तो मुलगा घडा श्लोक बोलायला लागला. आणि त्या श्लोकाचा अर्थ असा आहे, मी ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही, मी माणूस नाही, यक्ष नाही, देव नाही, किन्नर नाही, आणि तिसरं काय, हां वर्णव्यवस्था आपली, मी ह्याच्यामध्ये गृहस्थाश्रमी नाही, संन्यासाश्रमी नाही, वानप्रस्थाश्रमी पण नाही आणि ब्रह्मचारी आश्रमी पण नाही. हे त्याचे इंग्लिशमधले बोल ऐकून सगळे थक्क होतात. आचार्य पुढे त्याला प्रश्न विचारतात, त्याच्या पुढे तो संस्कृतमध्ये उत्तर देतो आणि सगळे थक्क होतात. आईवडील एवढे आनंदित झालेले आहेत की माझं बाळ बोलायला लागला, माझा बाळ बोलायला लागला, आणि घट्ट मिठी मारतात त्याला. आणि आचार्य त्याला घेऊन जातो आणि ते मुलाला घेऊन चालले लगेच. आचार्य म्हणतात, थांबा, हा मुलगा तुमच्या संसारासाठी जन्माला आलेला नाही आहे,
हा पूर्वश्रुतीचं काहीतरी सुकृत घेऊन आलेला आहे आणि तुम्ही जर त्याला घेऊन गेलात ना तो पहिल्यासारखाच होणार. तुम्ही त्याला माझ्याकडे द्या, मी धर्माच्या प्रसारासाठी त्याला नेतोय. त्याला वाईट वाटतं पण निदान कुठलीही माता माझं बाळ कुठेही असू दे पण ते सुरक्षित असू दे असंच म्हणत असते ना. आणि ह्या बाळाचं ह्या मुलाचं नाव ठेवलं आहे हस्तामलक. हस्त म्हणजे हात, मलक आमलक म्हणजे आवळा. हातावरती जर आवळा ठेवला तर सूर्यप्रकाशामध्ये त्याच्या रेषा कशा स्वच्छ दिसतील असं त्या मुलाचं ज्ञान त्यांना स्वच्छ जाणवलं म्हणून हा तिसरा शिष्य हस्तामलक. आता त्याच्या पुढच्या शिष्याकडे येऊया. याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं की अनेक ठिकाणी आचार्य सगळ्या देवतांना त्यांचं पूजन करतायत. प्रत्येक ठिकाणी त्यानं स्तोत्र रचतायत. आचार्यांच्या अनेक अष्टकम फार सुंदर आहेत. यूट्यूबवर गेला तर तुम्ही कधीतरी ऐका, खूप छान आहे. त्यातलं मला एक महिषासुरमर्दिनीचं अष्टक खूप आवडलं. ते आपल्याला समजणं खूप कठीण आहे. त्यातलं एक छोटंसं कडवं म्हणते आपल्यासाठी. असे शब्द आहेत पहा, रचना, नाद येणं, स्वर आणि इतकं सुंदर आहे बघा. ऐ सुमन 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 सुमनोरम कांतीयते शीतरजनीरज नीरज 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 वक्त्रयुते सुनयन विभ्रमर भ्रमर 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 भ्रमराधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. नवरात्री तुम्ही म्हटलं असेल हे ना ऐगिरी नंदिनी. हे इतकी सुंदर कसं सुचवत असेल या मुलाला. आणि लिहून 4-4 कागद नाही टाकले, मुखात नाही यायचं तेच व्यवस्थित छंद, स्वर, सूर, काय अफाट प्रगल्भ बुद्धिमत्ता. त्यांची नुसती जर ही स्तोत्र असती ना तरी ते अजरामर झाले असते. हे त्यांच्या कारकिर्दीचा एक छोटासा भाग आहे. पुढे जाऊया थोडंसं. आता हे श्रीशैल या ठिकाणी आले. श्रीशैल्य म्हणजे ज्योतिर्लिंगांमधलं एक आहे. मल्लिकार्जुन पण गेलेला असाल, आंध्र प्रदेशपासून वरती आहे आणि तुंगभद्रा कृष्णेचा संगम आहे तिथे. आता तिथे हे गेले, त्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा इथे प्रसंग घडला आहे तो सांगते. एकला 10 कमी आहेत ना, थोडक्यात सांगते. तिथे हे कापालिक होते सगळे. कापालिक म्हणजे कोण? माणसाची मुंडकी अर्पण करायची देवाला आणि कवट्या वगैरे घालून नाचायचं असं उग्र स्वरूप. आणि हातामध्ये काय कोयते वगैरे आणि वनामध्ये आसुरी विद्या आहे बघा. आणि ही पण विद्या आहे कारण जर देवदेवता आहे तर भूतके तर असलीच पाहिजेत. भागवतात धुंदुभरीचं चरित्र आपल्याला माहिती आहे. चांगलं आहे ते वाईट आहेच, त्यामुळे हे असलंच पाहिजे. काळी विद्या खूप हे त्यावेळेला वाढलेलं होतं. आता आपल्याला त्याला माहिती नाही किंवा माहिती असणारी काही आफ्रिकेमध्ये ह्यातल्या जमाती आहेत पण. तर हे कापालिक तसं करणारे होते. आणि हा एवढासा शंकराचार्य गोड बोलणार, छान वेद सांगणार. तर त्याला असं वाटलं की यांचं प्राबल्य आलं की माझ्या खुर्चीला भीती ना. त्यामुळे हे काय ठरवतात की कसंही करून आचार्यांचा काटा काढायचा. मग त्यांचा एक शिष्य आहे उग्र भैरव म्हणून, तो यांच्या शिष्यांच्या मध्ये घुसतो बरं का. आणि असं दाखवतो की मला सगळं ज्ञान संपादन करून घ्यायचं आहे आणि असं दाखवतो. आणि आचार्य चांगल्या मनाचे, त्याला सगळं शिकवत वगैरे आहेत. 2-3 महिने झाल्यानंतर तो एक दिवशी त्यांच्याकडे येतो आणि हमसामशी रडायला लागतो. अरे काय झालं? आचार्य म्हणजे शंकर माझ्या स्वप्नात आले होते आणि महादेवांनी असं सांगितलंय की तू एका ज्ञानी माणसाचं मुंडकं जर मला अर्पण केलंस तर म्हणे मी तुला पावीन आणि तुला शंकर लोक मिळेल. तर आचार्य सांगतात शंकर लोक वगैरे असं काही नसतो. आणि कुठल्याही प्राणी जरी असेल तरी त्याचं मुंडकं अर्पण नाही करू. अशी कुठची देवता आहे, अशी कुठचीच हिंदू देवता त्याला मान्यता देणार नाही म्हणे. आणि असा महात्मा तुम्हीच आहात, त्यामुळे तुमचं मिळालं मुंडकं तरच माझा उद्धार होईल, नाही तर होणार नाही. तर ते म्हणतात अरे नाही, ते त्याला समजून सांगायचा प्रयत्न करतात की असं नसतं, ही हिंसा आहे अमकं तमकं. इकडे तुम्ही मुंगीला मारत नाही हिंसा होईल म्हणून आणि तुम्ही माणसाचं मुंडकं देणार का? तो ऐकतच न म्हणतो की ठीक आहे मग मी जीव देतो. तर मग आचार्य अतिशय कोमल हृदयाचे ते म्हणतात नाहीतरी माझा देव नश्वर आहे, कधीतरी मला मरायचंच आहे. मी मेल्यामुळे ह्याची जर साधना त्याची तृप्ती होत असेल, सांगता होत असेल तर चालेल म्हणाले. आणि मग म्हणजे असं पण करूया, अरण्यामध्ये मी ते सगळं यज्ञविधी वगैरे मांडतो म्हणजे कोणाला कळणार नाही कारण तुमचे शिष्य तुम्हाला येऊ देणार नाहीत. हो म्हणे बरोबर आहे, तू सांग त्यावेळेला मी तिकडे येतो. आणि ठरलं एकाच रात्री गुपचूपपणे हे तिकडे जातात आणि आचार्य तिथे येतात. त्यांनी सगळं ते मांडलेलं असतं, कवट्या, त्यांचे हात आणि त्या मोठ्या पात्रामध्ये सुरा, दारू वगैरे हे सगळं त्याला चालतं ना तिथे. त्या देवीच्या गळ्यात पण असे सगळे त्या कवट्यांच्या माळा वगैरे घातलेल्या आहेत.
आणि तो असा लखलख तर पातळ असलेला सुरा नाही त्यांचे ते काय अवजार असेल असं पातळ जाड त्याला धार आहे असं घेऊन तो तयार असतो. आणि आचार्य येतात आणि तो काय आधी मंत्रविंत्र म्हणतो आणि आचार्य म्हणतात थांब मी आता जरा समाधी घेतो, म्हणजे समाधी अवस्थेत तपश्चर्या करतो थोडी आणि 10 मिनिटांनी तू कर. आणि मग तो सांगतो की ही जागा इथे तुम्ही असं तुमचं मुंडकं ठेवायचं आहे आणि मी त्याच्यावरती प्रहार करणार. आणि हे त्यांना देवासाठी आहे, मग त्यांना त्याचं काहीच वाईट वाटत नाही बरं का. उलट जो असं करेल त्याला महत्त्व. आणि एक 5-10 मिनिटांनंतर आता त्यांनी तो सगळा धारदार पाती असलेलं ते जे त्याचं अवजार आहे तो असा मारणार. त्या क्षणी काय असतं, पद्मपाद नावाचा शंकराचार्यांचा जो शिष्य आहे हा बाहेर कुठेतरी झोपडीमध्ये झोपलेला आहे. त्याला स्वप्न पडतं आणि त्याच्या स्वप्नामध्ये त्याला असं दिसतं की तुझ्या गुरूंचा जीव धोक्यात आहे. आणि त्यांनी ना नरसिंहाची खूप आराधना केलेली असते पद्मपादांनी आणि नृसिंह देवता त्याच्यावरती प्रसन्न आहेत असं म्हटलेलं आहे. आणि नृसिंह महाराजांनी सांगितलं आहे, म्हणजे ज्यांनी हा हिरण्यकश्यपूचा वध केला त्यांना असा वर मिळाला आहे की तुला जेव्हा गरज लागेल तेव्हा तू बोलव, मी तुझ्या मदतीला येईन. आणि तो त्या क्षणी त्या नृसिंह देवतेचं आराधना करतो आणि एका क्षणात नृसिंहदेव त्या पद्मपादांच्याच अंगात शिरतो आणि हा 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 नृसिंहाचा तसंच रूप आहे ते भयानक असो धा हा 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 धा 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 जोर जोरात सगळ्या धरणीला हादरे बसतात आणि जिथे यांचं चाललेलं आहे तिथं तो नृसिंह येतो धाड 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 असा धावत धावत आणि ज्या क्षणी तो त्या सुरा आचार्यांच्या मानेवर बसणार त्या क्षणी नृसिंह महाराज तो सुरा खेचून घेतात आणि तो त्याच्या मानेवर फिरवतात त्या उग्रभैरवाच्या. तो उग्रभैरव थारवळ्यात पडतो आणि सगळीकडे एकदम आरडाओरडा होतो काय झालं काय झालं काय झालं. आणि आचार्यांची अशी त्यांनी मान केली असते की भंगभक्तांनी बघतात तर समोर असा तो नृसिंह नृत्य करत असतो. तो म्हणजे शांत होत नाही पटकन आणि तो कुणाच्या रूपात आहे, पद्मपादाच्या रूपामध्ये. पद्मपाद आणि ते तसं दिसतंय सगळं त्यांना. आणि आचार्य लगेच काहीतरी मंत्र म्हणतात, तो पद्मपाद शांत होतं, तिथेच तो बेशुद्ध होतो. मग सगळ्यांना कळतं की ते नृसिंह महाराज त्याच्या स्वप्नात आलेत आणि आचार्यांचा जीव वाचवेल. अशा अनेक कथा आहेत आचार्यांच्या आयुष्यात. इथे आचार्यांना दुसरं आयुष्य मिळालं असं म्हणतात. त्याच्यानंतरचा त्यांचा एक शिष्य आहे तोटकाचार्य. आता ही कथा आहे, काही जण म्हणतात ही प्रयागची आहे, काही जण म्हणतात गंगेची आहे. तर त्यांचा एक शिष्य जो आहे ना तो तसा बऱ्यापैकी मठ्ठ असतो. म्हणजे त्याला हे संस्कृत समजणं काही लिहिणं हे काही त्याला ज्ञात नसतं. पण तो काय करायचा की तो त्या आचार्यांचे कपडे धुवायचे, त्यांना काही खायला प्यायला कंदमुळं आणून द्यायची, पाणी द्यायचं, त्यांना कुठे काही शौचाला जायचं असेल तर त्यांच्याबरोबर जायचं, तिथेही पाणी द्यायचं, अशी तो सगळी सेवा करायचा. रात्री त्यांचे पाय दाबायचा. आचार्य म्हणाले की तू माझी अशी सेवा का करतोस. तर म्हणे मी मंदबुद्धी आहे ना, मला असं काही येत नाही, या सगळ्यांसारखं मला लिहिता येत नाही, मी हुशार नाही ना, मग मी तुमचे पाय चेपतो आणि तुमचा पाय जेव्हा मी चेपतो ना तेव्हा मला असं वाटतं की मी ग्रंथ लिहितोय. अशा त्याच्या भावना. अतिशय निर्मळ मन आणि निर्व्याज असा आणि असं छान करायचा. आणि तो नेहमी आचार्यांच्या बाजूला बसायचा बरं का, काही प्रवचन कीर्तन असेल तर. आणि बाकीचे जे आहेत शिष्य वगैरे आहेत त्या शिष्यांना माहिती आहे हा मंदबुद्धी आहे, पण आपण एखाद्याला ॲक्सेप्ट करून टाकतो ना की ह्याला येत नाही आहे. त्याचं नाव आहे आनंदगिरी. एक दिवस असं होतं, प्रसंग असा आहे की एका प्रवचनाला आचार्यांच्या सुरुवात होणार असते आणि हा कपडे धुवायला गेलेला आहे. तर हा आला नाही अजून. म्हणून आचार्य म्हणतात आपला गिरी कुठे गेला, आनंदगिरी कुठे आहे. बाकीचे म्हणतात तो गेला असेल इकडे तिकडे, तो आला काय गेला काय, भिंतीला ऐकवलं संस्कृत काय फरक पडतो, नाही आला तर चालेल असं ते गमतीने म्हणत होते. तर तेव्हा काय होतं, हा गिरी जो कपडे धुत असतो ना नदीवरती, त्याला असं आतून असं वाटतं की आचार्य त्याला बोलवत आहेत, ये असं त्याला वाटतं. आणि एकदम तो जागा होतो, ते कपडे तिथेच टाकतो आणि भर धावत येतो आणि आचार्यांच्या पायाशी येऊन नमस्कार करतो. त्याला कळतं आपल्याला उशीर झाला आहे. तो निर्व्याज आहे. आचार्य म्हणतात आज ना गिरी पाठ तू घ्यायचा आहेस. मला एक अक्षर येत नाही, हो की ठो, मी कसं पाठ घेणार. आणि बाकीचे शिष्य बघायला लागले, हा मान आहे ना आणि तो ह्याला दगडाला, आज तू पाठ घ्यायचा आहेस, तू माझ्या जागेवर बसायचं आहे. आणि आचार्य स्वतःच्या स्थानावर त्याला हात धरून बसवतात. तो घाबरलेला तत्तपप्पा करतोय आणि आचार्य त्याच्या डोक्यावरती हात ठेवतात, कर सुरू. आणि त्या क्षणी घडा 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 त्रोटक छंदातले श्लोक तो म्हणायला सुरुवात करतो, अष्टकम पूर्ण करतो आपल्या गुरुच्या स्तुतीचं. आणि सगळे अवाक होऊन बघतात, त्याला एक संस्कृत शब्द येत नाही आणि हा घडाघडा म्हणतोय, घडाघडा म्हणतो. आणि आचार्य छान हसतात आणि म्हणतात हा जे आता गायला आहे ना हे तोटक छंदातलं वृत्त आहे, हे सगळ्यात अवघड, याच्यात सगळ्यात कमी रचना आहेत आणि म्हणून याचं नाव त्रोटकाचार्य. हा आचार्यांचा चौथा शिष्य. असे हे 4 शिष्य
आणि पूर्ण आर्यावर्ताची यात्रा या सगळ्या शिष्यांना घेऊन जवळजवळ 4 वेळा केली आहे. त्यावेळेला म्हणजे काबूल कंदारपासून पाकिस्तान, चायनाच्या अलीकडचा ब्रह्मदेश, नेपाळ खालची सगळी बेटं ही भारतामध्ये आहेत. असं त्यांनी 3दा आर्यावर्ताची प्रदक्षिणा केली आहे आणि आपला हिंदू धर्म कसा जागृत राहील याचा प्रयत्न केला आहे. यांचं महत्त्वाचं आणखीन काम आहे, त्यांनी 4 पीठांची स्थापना केली. दक्षिणेकडे शृंगेरी, पूर्वेकडे द्वारका, पश्चिमेकडे द्वारका आहे, पूर्वेकडे जगन्नाथपुरी आहे आणि उत्तरेकडे बद्रीनाथ. 4 पीठं स्थापन केली. प्रत्येक ठिकाणी एक एक वेद नेमून दिला. प्रत्येक पीठ एकेका शिष्याला दिलं आणि त्या शिष्याचं जर चुकलं तर त्याला शिक्षा काय हेही लिहिलेलं आहे. त्यांनी आज्ञा लिहिलेत, प्रत्येकाची आचारसंहिता लिहिली आहे. बरं, तो योग्य काम करत नसेल तर त्याला कसं गादीवरनं काढायचं तेही त्यात लिहिलं आहे. दुसरं कोणाला नेमायचं तेही लिहिलं आहे. सगळं कोडेड आहे आणि हे सगळं आज अवेलेबल आहे प्रत्येक पीठाला. म्हणून ही 4 पीठ आहेत आणि मग बाकीची पण उपपीठ आहेत. असं हे खूप मोठं कार्य शंकराचार्यांनी केलं. त्यांचं आणखीन एक कार्य होतं की त्यांनी पंचायतनाची स्थापना केली. बघा कसं होतं की समजा मी गणपतीला मानते, तू समजा सौरशक्तीला मानतेस, तू वैष्णव आहेस, तर ती भांडणं मगाशी म्हटलं थोडं असतं ना, माझा देव आपलं असतंच, आपण माणूस आहोत. यांनी काय केलं, पंचायतनाची स्थापना केली. म्हणजे एकाच देवाऱ्यामध्ये शैव, वैष्णव, गाणपत्य, सौर आणि शाक्त, शक्ती म्हणजे देवी, या 5ही देव मांडायचे. तुमचा जो देव आहे ना त्याची जास्त पूजा करा, त्याची स्तोत्र म्हणा, पण बाकीच्या देवाऱ्यात राहू दे. त्यामुळे 75% भांडणं आहेत ती मिटली. कारण जर आता असं आहे ना, तुझा मुलगा आणि तुझा मुलगा जर खेळत असतील एकत्र तर त्यांची भांडणं झाली तरी ते रागावणार नाही एकमेकींना, थोडेसे रागवाल, पण मैत्रीण आहे ना. तसं मी ज्याला मानते तोच तू मानतेस म्हटल्यानंतर तंटा संपला ना. किती बुद्धिमत्ता आहे बघा ही. त्या काही 1400 वर्षापूर्वी हा जो 16-17 वर्षाचा मुलगा आहे याला होती. मध्ये एक उल्लेख करायचा राहिला की ज्यावेळेला वेदव्यास उत्तरकाशीला आलेले होते ना, तेव्हा जेव्हा ते निघून जातात त्यावेळेला शंकराचार्य त्याला नमस्कार करतात. तेव्हा ते म्हणतात, बाळा तुला खूप काम करायचं आहे, खरं तुझं आयुष्य 16च वर्ष आहे, मी तुला आणखीन 16 वर्ष आयुष्य देतो. आणि म्हणून तिथे ते पुढचं 16 वर्ष वाढलेलं आहे त्यांचं आयुष्य हे काम करण्यासाठी. अशी सगळी त्यांची दिग्विजय यात्रा. खरं बोलायला 3-4 तास मी बोलू शकेल इतकं आहे, पण आता वेळेची मर्यादा लक्षात घेऊन थोडंसं आता सांगतेकडे येते. त्यांनी आणखीन एक लिहिलेली खूप छान गोष्ट म्हणजे त्यांनी प्रश्नोत्तरी लिहिली आहे. त्याचा फार उल्लेख नाही आहे, थोडक्यात एक फक्त तुम्हाला 1-2 ऐकवते. म्हणजे त्यांनी कसं लिहिलं माहिती आहे, को वा दरिद्रो ही विशाल तृष्ण हा. को वा दरिद्रो, दरिद्री कोण, उत्तर आहे. विशाल तृष्ण हा, ज्याची आणीवाला तृष्णा आहे तो. एकाच ह्याच्यात अर्धा प्रश्न अर्ध उत्तर. श्रीमांश्च को, श्रीमंत कोण, यस्य समस्त तोषहा, संतोष असणारा श्रीमंत. किती छान आहे. जीवन मृत कस्तु निरुद्यमो यहा, जिवंत असून मेलेला कोण, जो पुरुषार्थ विरहित तो काही करत नाही, तो मेलेलाच आहे. किंवा अमृतम स्यात सुखदा निराशा, अमृत कशाला म्हणतात, आशारहित सुखद मनस्थितीला अमृत म्हणतात. खूप आहे ते वाचण्यासारखं आहे, इतकं छान वाटतं ना आणि पटतं. आजच्या जगातही पटतं आणि पुढेही ते पटतच राहील. एक दिवस असा येतो की शंकराचार्यांना आईची हाक ऐकली होती. कुठेतरी दूर ते उत्तर प्रदेशामध्ये, हिमाचल प्रदेशात आहे. आईने त्यांना संन्यासला जाण्यापूर्वी वचन घेतलं असतं की माझ्या मृत्यूसमयी तू यायचं आहेस, आणि त्यांनी हो म्हटलेलं असतं. आणि आज सकाळपासून त्यांना आई बोलवते असं वाटतं. ते शिष्यांना सांगतात, बहुतेक आईचे दिवस भरत आले आणि ते सूक्ष्म रूपाने त्यांना ज्या सिद्धी होत्या त्यांना प्राप्त करून ताबडतोब ते त्या कालडी गावी येतात आणि आई शेवटची घटका मोजते आणि तिला माहिती आहे माझं पिल्लू येणार आहे. आणि ती आई तिथे त्या आईच्या समोर हे प्रकट होतात. आता साधारणतः 30 वर्षाचे झालेले आहेत. आई त्यांना मिठी मारते की एवढंच लेकरू माझं मोठं झालं गो, आणि सगळं कानावर आहे ना, केवढा तो विद्वान झालेला आहे. छान त्याचं कौतुक करते. आणि तिथे त्यांची आई, तो म्हणतो आईला तुझी काय इच्छा आहे, तर ती म्हणते मला कुठलं तरी भगवंताचं दर्शन घडवून आण. तर पहिले हे तिला शंकराचं दर्शन घडवून आणतात, पण शंकराचं ते उग्ररूप, ती साप वगैरे आणि ती चांबडं वगैरे ती घाबरते. ती म्हणते नको, मला कुठलं तरी मोहक रूप दाखव. आणि श्रीकृष्णाचं दर्शन तिला करून दिलेलं आहे असा कथेमध्ये उल्लेख आहे. त्यानंतर काही घटकांमध्ये ती मृत होते, हे जग सोडते. तर शंकराचार्यांनी सांगितलं असतं की आईचं जे सगळं शेवटचं कार्य आहे ते मी करा. तर गावातले लोक कसले पाखंडी ब्राह्मण जे आहेत, जे चुनकट्ट विचारायचे, ते म्हणतात नाही नाही, संन्याशाने नाही ते करायचं, संन्याशाने करायचं नसतं, वेद सांगतो. त्यावेळेला हे म्हणतात की मी आईला शब्द दिला आहे. आईला दिलेला शब्द मुलांनी पाळणं हे सगळ्याच्या वरती आहे. तुम्ही येणार नसाल ते त्याला बहिष्कार टाकतात एवढ्या मोठ्या माणसावरती. म्हणजे त्यावेळेचा राजा जो आहे ना, त्यांनी नंतर फतवा काढला आहे
तर त्याच्यावरती त्याला ते म्हणे अग्नी आणायचं असतं ना कुणाच्या तरी घरातून, ते द्यायला तयारी. सगळे प्रजाजन निघून जातात, म्हणजे तू हे जे करतो आम्हाला पटतच नाही, त्यामुळे हुशार निघून जा. त्यांनी आपल्या अंगणामध्ये चिता रचली, आईचं प्रेत ठेवलं त्याच्यावरती, आणि त्याला कोणी अग्नी दिला नाही ना. शंकराचार्य एकटक त्या चितेकडे बघत राहिले आणि 5-7 मिनिटांनी तिथे अग्नी प्रज्वलित झाला. ती चिता पेटली आणि त्या आईचं सगळं त्यांनी क्रियाकर्म पार पडलं. नंतर जेव्हा राजाला कळलं तेव्हा राजा खूप संतापला. राजाने फतवा काढला, यापुढे कुणाच्याही घरी कोणी मृत झालं ना दारातच करायचं तुमच्या, असा फतवा काढला. ती केरळमध्ये आजही प्रथा अनेक ठिकाणी आहे. कोणी मृत झालं ना तर ते अंगणामध्येच चिता रचून ते करायचं. ती म्हणे ती शिक्षा आहे. असो, तर असं त्या आईच्या हाकेसरशी ते धावून गेले. त्यांनी अनेक ग्रंथरचना केल्या. त्या माहिती अनेक स्तोत्र आहेत, अनेक ग्रंथ आहेत, म्हणजे कितींचित ना खरं आपल्याला नावं पण माहिती नाहीत, कारण आपला तिथपर्यंत संबंध जात नाही असं होतं. पण त्या ग्रंथांची नावं पटकन सांगते. विवेक चुडामणी, चरपट पंजरिका, मनीषा पंचकम, योग तारावली, प्रपंचसार, धन्याष्टकम, अन्नपूर्णाष्टकम, खूप आहेत. जर 27-28 त्यांचे ग्रंथ आहेत आणि त्यांचा एक एक ग्रंथ हा समजायला खूप कठीण आहे. पण त्याच्यामध्ये सगळ्या जगाचं सार आहे तो संस्कृत आहे. पण जिथे जिथे संधी मिळते आपल्याला प्रत्यक्ष वाचायला तर होत नाही, पण असं आपण कुठे गेलो प्रवचनाला केलं ना तर आपल्याला कळतं. आणि आता जवळजवळ 32वं वर्ष आहे आणि आता आचार्यांना लक्षात येते की आपला सगळ्या या सृष्टीतला विद्यादान करण्यातलं पण आपलं सगळं संपलेलं आहे. त्याची इच्छा व्यक्त करतात की आता मला या देहामध्ये, या भूलोकामध्ये राहायची आता इच्छा नाही आहे. शिष्यांना वाईट वाटतं, आपलं माणूस आपल्याला हवंच असतं. आणि फक्त 32 वर्ष आहे. त्यांचे शिष्य काय 70-70, 80-80 वर्षाचे आहेत. तर एक निर्लेपपणा जो येतो ना, औदासीन्य येतं. म्हणजे औदासीन्य दुःखाने नाही, म्हणजे आनंदही नको, दुःखही नको, अशी एक स्थिती त्यांना प्राप्त झाली. आणि ते बऱ्याचदा समाधीमध्येच असतात. आणि आता आचार्य म्हणतात आता आपण केदारनाथला जाऊया. आणि मग ते सगळे मार्गक्रमणा करत ते केदारनाथला घेतात. केदारनाथामध्ये असं वर्णन आहे, कथाकार असं म्हणतात की केदारनाथाचं जे मंदिर आहे तिथे शिवपिंडी नाही आहे. आपल्याला माहिती आहे ती खाल आहे वराहाची, त्याला जो फटका बसलेला आहे ती खाल आहे. ते सगळं ओबडधोबड असं आहे. आता ते फुलांनी सजवलेलं असतं त्यामुळे आपल्याला ते दिसत नाही खरं. तर आचार्य आता तिथे गेलेले आहेत आणि 4ही शिष्यांच्या लक्षात येते की आता शेवटचेच दिवस उरले. खूप वाईट वाटतं आहे त्यांना. पण त्या सगळ्यांनाही माहिती आहे की आचार्य 32व्या वर्षी जाणार आहेत. सगळ्यांनाच माहिती आहे. तो एक संकेत आहे, तो त्यांना ज्ञात आहे. पद्मपाद सगळेच शिष्य त्यांच्याबरोबर आहेत. आचार्य सगळ्यांना विनंती करतात की आता माझं इथलं कार्य पूर्ण झालं आहे, आता मला माझ्या मूळ स्वरूपामध्ये जायची अनुज्ञा द्या. सगळे शिष्य त्यांना नमस्कार करतात, चरणस्पर्श करून दंडवत घालतात आणि आचार्य केदारनाथच्या मंदिरात जातात आणि तिथे ते शंकराची स्तुती करतात. बराच वेळ शंकराचे स्तोत्र म्हणतात, थोडा वेळ समाधीत राहतात आणि असं म्हणतात की ती खाल उघडली जाते, त्यातली फूट, त्याच्यामध्ये शंकराचार्य प्रवेश करतात. शंकराचार्य त्या भूमीमध्ये शंकरामध्ये विलीन होतात आणि ती खाल परत बंद होते आणि बाहेर आवाज येत असतो. मनोबुद्धी हंकार चित्तानिलाहम न च क्षेत्र जिवे न च प्राणनेत्रे न च व्योम भूमिर न तेजो न वायु चिदानंदरूप शिवोहम शिवोहम चिदानंदरूप शिवोहम शिवोहम चिदानंदरूप शिवोहम शिवोहम. श्रोते हो, एकच माझी विनंती आपल्यापाशी राहिली की भगवान कृष्णाला आपण तुळस अर्पण करतो, महादेवाच्या पिंडीला आपण बिल्वपत्र अर्पण करतो आणि भगवंताला तुळशी प्रियती अर्पण करतो. हे बिल्वपत्र, ही तुळस आणि ह्या दुर्वा गणेशाला अर्पण करतो. ह्या तिघांचा भाव त्या भगवंतापाशी जो असेल तोच भाव माझ्या वाणीचा आपल्या सर्वांच्या कानाशी आहे, एवढंच मनात ठेवा आणि इथेच रमते. सर्वांना खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना मनापासून आता छान रिलॅक्स तुमच्याकडे अशा केल्या तरी चालेल. छान मस्त.